सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध संपूर्ण जगाला शांतीचा, प्रज्ञेचा, करुणेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आणि कार्याला सर्वप्रथम वंदन करतो। बहुजन संघटक पेजवरनं आज रानडे, गांधी आणि जिना या बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखित ग्रंथावर मी माझं जे विवेचन आहे ती करणार आहे। सर्वप्रथम बहुजन संघटक या टीमचे सर्व पदाधिकारी सन्माननीय सर्वजित बनसोडे साहेब, राहुल खांडेकर साहेब, हर्ष थूल साहेब, सौरभ गानार साहेब आणि इतर त्यांची सर्व मंडळी, बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनेक ग्रंथ आहेत त्यापैकी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे रानडे, गांधी आणि जिना। बाबासाहेब आंबेडकरांची जी काही भाषणं होती आणि जे नंतर ग्रंथरूपानं आपल्या समोर आलेली आहेत त्याच्यामध्ये आपल्याला उल्लेख करायचा म्हटलं तर ॲनिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथाचा उल्लेख करता येईल, जे की अनडिलिव्हर्ड स्पीच होतं बाबासाहेब आंबेडकरांचं। मुक्ती कोण पते हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण होतं मूलतः। त्याच्यानंतर कम्युनल डेडलॉक अँड वे टू सॉल्व्ह इट हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं स्पीच होतं। बुद्ध और कार्ल मार्क्स हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं स्पीच होतं। त्याच पद्धतीनं रानडे आणि गांधी, जिना हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं स्पीच होतं। 18 जानेवारी 1943ला बाबासाहेब आंबेडकरांना डेक्कन सोसायटी पुणे यांनी निमंत्रित केलं होतं। जस्टिस महादेव गोविंद रानडे यांची 101वी जयंती त्या दिवशी होती। खरं तर बाबासाहेब आंबेडकर या निमंत्रणाबद्दल फारसे खुश नव्हते। बांधवांनो, मी माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 गोष्टीचा खुलासा करणं मला जरुरीचं वाटतं, म्हणून मी आपल्याला समोर काही खुलासा करू इच्छितो। हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचा सर्व सार मी आपल्या पुढे मांडेलच असं नाही, त्याबद्दलही आपण अशी अपेक्षा करू नये की सर्वच माहिती आपल्याला आजच्या माझ्या मांडणीमध्ये मिळेल। दुसरी मर्यादा अशी आहे की जो मांडणी करणार असतो त्याचा सुद्धा एक स्वतःचा काहीतरी विचार असतो आणि त्याचं रिफ्लेक्शन त्याच्या मांडणीमध्ये पुस्तकात येतच असतं। मी जीवनामध्ये बहुजन समाज पार्टीमध्ये कार्य केलेलं आहे, परंतु एकच पक्षामध्ये कार्य केलेलं आहे। 2009 पासून मी ते थांबवलेलं आहे। मी आता सध्या बहुजन समाज पार्टीचा 2009 पासून कुठलाही पदाधिकारी नाही, कार्यकर्ता नाही किंवा समर्थकही नाही, हितचिंतकही नाही। सध्या माझा कुठलाही असा राजकीय पक्ष नाही, परंतु जे सरकार आहे सध्याचं केंद्रामध्ये त्याच्या विरोधामध्ये मात्र मी निश्चितपणाने आहे। रानडे, गांधी आणि जिना हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार जर आपल्याला माहिती करून घ्यायचे असतील, जसे ते अनेक ग्रंथामध्ये आहेत बाबासाहेबांच्या, परंतु सर्वात जास्त जर राजकीय विचार बाबासाहेबांचे मला पाहायला मिळाले असतील तर ह्या रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथामध्ये आहेत। मी जसं सांगत होतो की बाबासाहेबांचे मूलतः भाषण आहे 101व्या जयंतीनिमित्त। जस्टिस महादेव गोविंद रानडे यांची 101वी जयंती होती पुण्यामध्ये डेक्कन सोसायटीच्या वतीनं, आणि बाबासाहेब आंबेडकर फारसे उत्सुक नव्हते हे भाषण करण्यासाठी। त्याचं कारणही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे। एक तर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो संबंध होता रानड्यांच्या बाबतीमध्ये, बाबासाहेब आंबेडकर उल्लेख करतात की 2च गोष्टीमुळे रानडे बाबासाहेब आंबेडकरांना आठवतात। त्या 2 गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत। आणि हे जे भाषण केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी, हे भाषण पुस्तक रूपाने यावं अशी त्यांची इच्छा नव्हती फारशी। प्रस्तावनेमध्येच बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ते पुस्तक रूपाने यावं असं मला वाटत नव्हतं, परंतु पुढे असं म्हणतात बाबासाहेब की मला काही तापदायक मित्र आहेत, त्या मित्राच्या खातीर किंवा त्या मित्रामुळे जे तापदायक मित्र आहेत, पुस्तक छापा असं म्हणणारे, आपल्याला खूप तापदायक मित्र असतात ना, आपले तापदायक मित्र हे वेगळे असतात। कोणी कार घ्या म्हणतं आपल्याला, कोणी प्लॉट घ्या म्हणतं, कोणी आणखीन काय घ्या म्हणतं। बाबासाहेब आंबेडकरांचे तापदायक मित्र हे त्यांचे पुस्तक छापण्यासाठी होते, आणि पुस्तक छापावं मित्रांच्या आग्रहामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक रूपाने छापलेलं आहे। हे पुस्तक छापत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी त्यात उल्लेखही केलेला आहे की 2 बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी फरक केलेला आहे, जे मूळ भाषण होतं आणि नंतर ते पुस्तक रूपाने आलेलं आहे। महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जो संदर्भ आहे तो पुस्तकामध्ये आलेला नाही। महात्मा ज्योतिराव फुलेंची जी तुलना केली होती त्या बाबतीमध्ये, आणि हे 1.5 तासाचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये 10वा परिच्छेद बाबासाहेब आंबेडकरांनी तो आहे तो वगळलेला आहे। आणि बाबासाहेब आंबेडकर प्रस्तावनेमध्ये लिहितात देखील की बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक घ्यायच्या अगोदर त्यावेळेची जो प्रेस मीडिया होता त्यांनी पण खूप
टीका केली होती या पुस्तकावरती. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण दिलेलं होतं त्याच्यामध्ये गांधीजीवर टीका होती, जिनावर टीका होती. अशा पद्धतीमुळे जो काँग्रेसचा प्रेस मीडिया त्यावेळेसचा होता, त्या प्रेस मीडियाबद्दल सुद्धा बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते आपण नंतरच्या भागामध्ये पाहूया. एकूण 9 ते 10 असे छोटे छोटे सेक्शन आहेत या पुस्तकांचे. पहिल्या सेक्शनमध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की रानड्यांच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा 2 गोष्टीमुळे इन्सिडेंट जो आहे तो लक्षात राहतो. एक, बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस पहिलीच्या वर्गामध्ये होते, 9 वर्षाचे असताना 16 जानेवारी 1901 ला जस्टिस महादेव गोविंद रानड्यांची मृत्यू झाला होता आणि त्याच्यामुळं शाळेला सुट्टी मिळाली होती. जसं इतर विद्यार्थी खुश होता शाळेला सुट्टी मिळाली म्हणून, तसंच बाबासाहेब आंबेडकर पण इतर मुलांसारखं खुश झाले होते. त्यांनी हे केअर पण केलं नाही की कोण वारलेला आहे किंवा कशामुळे सुट्टी मिळालेली आहे. आणि दुसरा जो प्रसंग आहे बांधवानो, तो दुसरा प्रसंग हा अतिशय महत्त्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या घरामध्ये काही कागदपत्र धुंडाळत असताना त्यांच्या हातामध्ये कागद सापडलेला होता. तो कागद असा होता की महार लोकांचं जे रिक्रुटमेंट होतं आर्मीमध्ये त्याच्यावर बॅन आलेला होता आणि याच्या विरोधामध्ये जस्टिस रानडे यांनी ते ड्राफ्ट करून दिला होता महार समाजाच्या बाजूने. हा एक प्रसंग आहे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये. आणि मग बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की 2 जर प्रसंग सोडले तर जस्टिस रानडे बद्दल त्यांना जास्त माहिती नाही. जे पब्लिक डोमेनमध्ये आहेत तेवढीच माहिती बाबासाहेबांना आहे. आता जे दुसरा सेक्शन आहे किंवा दुसरा जो भाग आहे ह्या ग्रंथाचा, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एक थोर पुरुष म्हणून रानड्यांचे वर्णन करण्यास न कचरणारे त्यांचे काही मित्र आहेत, तसेच त्यांचं महत्त्व नाकबूल करणारे काही लोक पण आहेत. आता बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मग सत्य काय आहे, व्हॉट इज ट्रूथ. आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकर एक पुन्हा प्रश्न उपस्थित करतात त्यांच्या भाषणामध्ये की महापुरुषाच्या जीवन चरित्राने इतिहास घडतो काय. इज हिस्ट्री बायोग्राफी ऑफ अ ग्रेट मॅन. थोर पुरुष जर इतिहास घडवत नसतील तर मग सिनेमातल्या नटापेक्षा त्यांना जास्त का महत्त्व द्यावं, त्यांना अधिक का महत्त्व द्यावं, यावरनं मतभेद या ठिकाणी दिसून येतात. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचा शोध घेण्यासाठी तिथं मांडणी करत असताना बाबासाहेब असं म्हणतात की माणूस हा इतिहास घडवतो का इतिहास माणसाला घडवतो, हे आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल. टाइम कॉल्ड हिम फोर्थ. याचे 3 सिद्धांत आहेत या बाबतीमध्ये. कोणते कोणते सिद्धांत आहेत? नंबर 1 चा सिद्धांत आहे ऑगस्टाईनचा, नंबर 2 चा सिद्धांत आहे बकलचा आणि नंबर 3 चा सिद्धांत आहे कार्ल मार्क्सचा. आपण एक एक सिद्धांत पाहूया. प्रश्न काय उपस्थित केलेला आहे की माणूस इतिहास घडवतो का इतिहास माणूस घडवतो. याचं उत्तर देताना 3 थेरी बाबासाहेबांनी या ठिकाणी मांडलेल्या आहे. ऑगस्टाईन थेरी काय म्हणते, हिस्ट्री म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय हिस्ट्री. हिस्ट्री इज द ओनली अँड अनफोल्डिंग ऑफ डिवाइन प्लॅन. म्हणजे काय याच्यामध्ये, याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की सृष्टीमध्ये जे काय होत आहे किंवा होणार आहे किंवा झालेलं आहे याच्या पाठीमागे परमेश्वर आहे म्हणतात. आणि ख्रिश्चन लोक त्याला डे ऑफ जजमेंट म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ऑगस्टाईनचं असं म्हणणं आहे किंवा मुस्लिमचे लोक असं म्हणतात की ऊपरवाले के मर्जी के बगैर पत्ता भी नाही हिलता. जे काय सृष्टीमध्ये होत असतं, जे काय पृथ्वी तलावर घटना घडत असतात त्याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त ईश्वर असतो. हे जे राज्य निर्माण केलेलं आहे हे ईश्वराने निर्माण केलेलं आहे. राजाची नेमणूक ईश्वराने केलेली आहे. राजा हा ईश्वराला जबाबदार आहे. किंग इज रिस्पॉन्सिबल टू गॉड अलोन आणि किंग इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गॉड. गॉड एस्टॅब्लिश स्टेट. अशा प्रकारची ही मांडणी आहे. आता ही मांडणी काही नवीन नाहीये, केवळ ऑगस्टाईनच म्हटलं असं नाही. हे इस्लाममध्ये पण आहे आणि आपल्याकडे पण होतं. हिंदू लोक त्यांना सटवी असं म्हणतात की बाळ जन्माला आल्यानंतर एक सटवी येते आणि सटवी त्या बाळाच्या माथ्यावर काहीतरी भाग्यरेषा लिहून जाते आणि जे काय घडतं ते सटवीनं लिहिल्याप्रमाणे घडतं, अशी मान्यता इकडच्या लोकांमध्ये पण आहे. आणि म्हणून या जगामध्ये किंवा या देशामध्ये जी मांडणी झाली, दुःखाची असेल सुखाची असेल, आता अस्पृश्यतेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या संतांनी काय म्हटलेलं आहे, म्हणजे अस्पृश्यता ही जी घडलेली आहे याच्या पाठीमागे सुद्धा परमेश्वरच आहे. म्हणजे बघा किती वैशिष्ट्यपूर्ण आहे हे. आणि एक अभंग मला या ठिकाणी चोखा मेळाचा आठवतो. चोखा मेळा
करी नामाचा सोहळा यात हीन मी महार पूर्वी निळाचा अवतार कृष्ण निंदा घडली होती म्हणून महार जन्म प्राप्ती चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचे फळ. म्हणजे या जगामध्ये अस्पृश्य समाजामध्ये मी काय जन्माला आलो त्याचं कारण असं आहे की गेल्या जन्मामध्ये माझ्याकडनं चूक झालेली होती, कृष्ण निंदा घडली होती म्हणून महार जन्म प्राप्ती. आणि हा जो विटाळ आहे दॅट इज अ पनिशमेंट गिवन बाय द गॉड. म्हणजे इथं अस्पृश्यता सुद्धा ही ईश्वराने निर्माण केलेली आहे हे संतांचं म्हणणं आहे, बाकीचं तो सोडा. आता आपल्याकडे करोनाचा काळ आहे, आपण सर्वांनी ते वाक्य ऐकलेलं आहे. भारताचे अर्थमंत्री आहेत त्या भारताच्या अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे. म्हणजे आणि हे कोण आहेत, हे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले लोक आहेत, हे सुद्धा ऍक्ट ऑफ गॉड म्हणतात. सांगायचा मुद्दा असा आहे की जे जे काही घडतं ऑगस्टाईनच्या थेरीप्रमाणे त्याच्या पाठीमागं ईश्वर आहे, दुसरं कुणीच नाही. आपण दुसरी थेरी पाहूया. दुसरी थेरी बकलची आहे. त्याचं म्हणणं असं आहे, बकल असं म्हणतो की इतिहास जो घडतो त्याच्या पाठीमागं भूगोल आहे. म्हणजे हिस्ट्री इज मेड बाय जिओग्राफी अँड फिजिक्स. आणि याच्यामध्ये मी काही जास्त जाणार नाही, आता ही काय आपला क्लास नाहीये, पण याच्यामध्ये कार्ला हॉशेपर असेल, स्पाइकमन असेल, मॅकेंडिरा असेल यांनी हे सिद्धांत मांडले, त्याच्यामध्ये मी जास्त जात नाही. आता मी येतो मार्क्सवादाकडे. मार्क्सवाद काय करतो, इतिहासाचं वर्णन, इतिहासाची मांडणी मार्क्स कसे करतात. मार्क्स असं म्हणतात एका वाक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर त्यांचा सिद्धांत, इकॉनॉमिक कंडिशन्स आर डिटरमाइन ऑल द एस्पेक्ट ऑफ ह्युमन लाईफ. माणसाच्या सगळ्या कृतीच्या पाठीमागं इकॉनॉमिक कंडिशन्स आहेत आणि ते डिटरमाइन करतात, ते ठरवतात ऑल द एस्पेक्ट ऑफ ह्युमन लाईफ. मानवाच्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागं हे अर्थकारण आहे, आर्थिक परिस्थिती आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे. हा सिद्धांत मग योग्य आहे का. या सिद्धांताचं आपण विश्लेषण केलं भारतामध्ये तर आपल्याला काय आढळतं, आर्थिक जर घटक सगळे घटक ठरवत असतील तर मग महात्मा ज्योतिराव फुले गरीब होते का. बिलकुल नाही. महात्मा फुल्यांच्याकडे पुणे शहरामध्ये त्यावेळेला 200 एकर शेती होती, ते कॉन्ट्रॅक्टर होते. मार्क्स काय म्हणतो, इकॉनॉमिक कंडिशन्स आर डिटरमाइंड. महात्मा फुले यांच्याकडे 200 एकर जमीन होती पुणे शहरामध्ये आणि कॉन्ट्रॅक्टर होते. असं असताना देखील त्यांच्या परांजपे नावाच्या मित्राच्या लग्नामध्ये जो अपमान झालेला आहे ते आपल्याला सर्वश्रुत आहे, मी त्याचं रिपिटेशन नाही करत. म्हणजे इथं मग इकॉनॉमिक कंडिशन्स फेल्युअर गेल्या. दुसरं एक उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो, ते बंच ऑफ थॉट्स मध्ये आलेलं आहे आणि झोतमध्ये रावसाहेब पेशवे सरांच्या पुस्तकामध्ये पण ते आलेलं आहे. ते उदाहरण असं आहे, हरदयाल लाला हरदयालने सांगितलेलं. तामिळनाडूमध्ये एक इंग्रज अधिकारी होते आणि त्यांच्याकडे एक नायडू नावाचा त्यांच्यापेक्षा पदानं खाली असलेला क्लार्क वगैरे होता. आणि तिसरा एक व्यक्ती आहे तो ब्राह्मण आहे पण चपराशी आहे. आणि एका दिवशी तो ख्रिश्चन अधिकारी आणि ते नायडू फिरत असतात आणि फिरत असताना समोरून तो ब्राह्मण चपराशी येतो आणि तो आल्यानंतर नायडू काय करतात, पटकन त्याच्या पाया पडतात. नायडू पटकन त्या चपराशीच्या पाया पडतात. पाहून आश्चर्य वाटतं त्या ख्रिश्चन अधिकाऱ्याला की हा चपराशी आहे आणि मला शेक हँड करतो आणि चपराशीच्या पाया पडतो. या ठिकाणी तो विचारतो ख्रिश्चन अधिकारी नायडूंना की हा चपराशी आहे त्याच्या तू पाया पडला, तू तर त्याच्यापेक्षा पदानं मोठा आहे, मी तुझ्यापेक्षा पदानं मोठा आहे, माझ्या पाया नाही पडत, त्याला दंडवत घेतो. त्यावेळेस तो तो नायडू असं म्हणतो, ओबीसी मध्ये असेल किंवा काही असेल पण नॉन ब्राह्मीण असतो, तो असं म्हणतो की तुम्ही माझे अधिकारी असलात तरी पण तुम्ही कोण आहात, मिलेंचे आहेत आणि हे आमचे गुरु आहेत. म्हणजे इथं आर्थिक घटक काम करतो का, चपराशीची पोझिशन मोठी आहे का, त्या ख्रिश्चन अधिकाऱ्याची पोझिशन मोठी आहे, नायडूची पोझिशन त्याच्यापेक्षा मोठी आहे, तरी परंतु नायडू हा त्या चपराशीचा पाया पडतो. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की इकॉनॉमिक कंडिशन्स आर डिटरमाइन ऑल द एस्पेक्ट्स ऑफ ह्युमन लाईफ. हा सिद्धांत इथं सुद्धा काम करत नाही. दुसरं उदाहरण मी सांगून पुढे जातो. आमचा बाप आणि आम्ही, जाधव साहेबांचं नरेंद्र जाधवांचे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आलेला हा किस्सा आहे. त्यांचे बंधू परभणीला कलेक्टर होते. परभणीला कलेक्टर असताना देखील त्यांच्या मिसेसला मंदिरामध्ये, म्हणजे ते डायरेक्ट कलेक्टरची पत्नी असल्यामुळे म्हणू शकत नाही तुम्ही येऊ नका मंदिरात म्हणून, परंतु त्यांना बोलण्यामध्ये एवढं बिझी केलं की ते मंदिराच्या त्या गाभाऱ्यापर्यंत नाही जाऊ शकला. हा किस्सा लिहून ठेवलेला आहे त्यांनी, आमच्या बापाने आम्ही,
इथे इकॉनॉमिक कंडिशन्स आर डिटरमाइन ऑल द आस्पेक्ट ऑफ ह्युमन लाईफ जमतं का? कलेक्टरच्या सोबत जर असं त्यांच्या घरच्यांच्या सोबत असं जर घडत असेल तर आपण म्हणू शकतो का इकॉनॉमिक कंडिशन्स आर डिटरमाइन ऑल द आस्पेक्ट ऑफ ह्युमन लाईफ? नाही म्हणता येणार. त्याच्यामुळं हा सुद्धा सिद्धांत या ठिकाणी खोटा ठरतो काही प्रमाणामध्ये. आणि मग बाबासाहेबांचं एकच म्हणणं आहे, हे सिद्धांत पूर्णपणे बाबासाहेब नाकारत नाही, त्याचं महत्व मान्य करतात, परंतु याच्यामध्ये माणसाला महत्वाचं स्थान आहे हे बाबासाहेबांचा आग्रह आहे. त्याच्यानंतर थायर नावाचा एक इतिहासकार आहे, त्यानं एक रुझवेल्टवर चरित्र लिहिलं रुझवेल्टचं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक समाजामध्ये किंवा प्रत्येक पंथामध्ये प्रत्येक वंशामध्ये संस्थेमध्ये असा एक अवस्था येत असते की त्यावेळेला तरुणासमोर कुठलाही आदर्श राहत नाही, नो विजन. पोक्त माणसं आशेची स्वप्न दिसत नाहीत, ते केवळ भूतकाळावर जगत असतात. भूतकाळ चालू राहावा म्हणून प्राणपणाने जपत असतात त्या भूतकाळाला. आणि राजकारणात जेव्हा ही कठोरतेची स्थिती येते त्यावेळेस दुर्दमे गतानुगीत असे म्हणतात. म्हणजे प्रासंगिकता आपण या विषयाची आज पाहताना आपण पाहिलं पाहिजे. या विषयाकडे हे प्रासंगिकता स्वतंत्रपणे काय मांडणार नाही, ती मांडत जाईल आणि शेवटची 10-15 मिनिटं पुन्हा आणखी याच्यावर मी असेसमेंट करेन. मुद्दा असा आहे की थायरनं लिहिलेलं जे विचार आहेत रुझवेल्टच्या बाबतीमध्ये, त्यांनी जे चरित्र लिहिलं हे आपल्याला लागू पडतं का नाही? आपण 2021 मध्ये राहत असताना सुद्धा आपण काय म्हणतो, आपण काय करतो, आपण भूतकाळामध्ये जातो. ते आंतरराष्ट्रीय होती, ते आंतरदेश होती, मला टीका नाही करायची, परंतु आपण भूतकाळाला जपत असतो, भूतकाळाकडे पाहत असतो आणि भूतकाळ टिकावा म्हणून राहत असतो. युवकापुढे नो व्हिजन थायरनं म्हटलेलं आहे. युवक जे असतात त्यांच्याकडे कुठलंही विजन असत नाही. आज आपण पाहतो आपल्या ज्या तरुणाच्या संघटना आहेत, जे काही छोटे छोटे गट आहेत, काय त्यांच्या पुढे विजन आहे, काय त्यांच्या पुढे स्वप्न आहे. आणि पोक्त माणसं काय करतात, इतिहासातल्या गप्पा मारतात, आमचं राजकारण असं होतं, आम्ही तसे होतो, आम्ही असे होतो. त्याच्यामुळं युवकांच्या समोर विजन नाही. तरुण माणसं इतिहासामध्ये गुंतलेले आहेत, एंगेज आहेत. अशा परिस्थिती त्याला बॉर्बॅनिझम असा शब्द बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला आहे. आणि याचे काय लक्षणं काय आहेत या समाजाची, अशा समाजाची लक्षणं काय आहेत? नंबर 1, त्यांची दृष्टिभंग झालेली असते, त्यांना दिसत नाही. दुसरं, त्यांना अनकॉन्शियस होतात ते लोक, तो समाज, ती संस्था स्वतःमध्ये बदल करायला तयार असत नाहीत, नव्या परिस्थितीत जुळून घेण्याला असमर्थ असतात. आणि म्हाताऱ्या माणसांना आराम खुर्चीवर जसं स्वतःचं शरीर फेकून देतो तसा हा समाज स्वतःला फेकून देतो, अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली आहे. असे लोक भूतकाळात जगत असतात. बांधवांनो, याच्यामुळे होतं काय की वर्तमान काळाच्या समस्या न कळाल्यामुळं, वर्तमान काळाचा असेसमेंट न झाल्यामुळे हे लोक पुन्हा पुन्हा भूतकाळ सांगतात. आणि आपल्याला माहित असेल, राजेश खन्नाचा जमाना गेल्यानंतर सुद्धा तो मान्य करायला तयार नव्हता, तो पुन्हा तो भूतकाळच सांगायचा. आणि राजेश खन्नाचं काय झालं आपण पाहिलेलं आहे, अरुण कांबळे साहेबांचं काय झालं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे, नव्या समस्याचं नवं आकलन आपण केलं पाहिजे. 2021 मध्ये असताना 2021च्या काय समस्या आहेत याची मांडणी झाली पाहिजे. आणि जुने ज्या श्रद्धा असतात, जुने जे मार्ग असतात, जुने जे आदर्श असतात, ते समाजाला तारू शकत नाहीत. सगळ्या जुन्या गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे. अशा पद्धतीचं मांडणी बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात. आता एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो मी आपल्यासमोर ठेवणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. इतिहासाच्या बाबतीमध्ये सांगितलं, इतिहास माणसं घडवतात का माणूस इतिहासाला घडतो, याचं विश्लेषण झालेलं आहे. आता दुसरा प्रश्न बाबासाहेब चर्चेला घेतात आणि तो प्रश्न आहे, फार महत्वाचा प्रश्न आहे, आपल्याकडे त्याची फार प्रासंगिकता आहे की मोठा माणूस आपण कुणाला म्हणायचं, हु इज द ग्रेट मॅन, त्याचे काय निकष आहेत. आणि मग बाबासाहेब आंबेडकर प्रश्न उपस्थित करतात, त्याचे उत्तर शोधतात आणि त्याच्यानंतर आपलं स्वतःचं मत सांगतात. पहिला प्रश्न फॉर्म केला बाबासाहेबांनी, हु मे कॉल्ड अ ग्रेट मॅन, कुणाला ग्रेट मॅन म्हणायचं. आणि हा जर प्रश्न विचारला तर आपण इतिहासामध्ये अनेक योद्ध्यांचे नाव घेऊ शकतो. नेपोलियन बोनापार्टचं नाव घेऊ शकतो, अलेक्झांडरचं नाव घेऊ शकतो, ॲटिलाचं नाव घेऊ शकतो, सीझरचं नाव घेऊ शकतो. परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे जरी योद्धे असले तरी यांचा जो काळ असतो, यांनी ज्या लढाया लढलेल्या असतात, फार रोमांचकारी लढाया असतात त्यांच्या, त्याच्याबद्दल वाद नाहीये. नेपोलियन बोनापार्टच्या तर बाबतीमध्ये आपण असं ऐकलेलं आहे की त्याच्या आजूबाजूनं बाण जायचे पण त्याला बाण लागायचा नाही, किंवा त्याची अशी इच्छा होती की त्याला रणांगणामध्ये मृत्यू यावा पण तो आला नाही. म्हणजे असं काही हा रोमांच निर्माण करणाऱ्या त्यांच्या कथा असतात. एखादा सिंह जसा दिसावा तसे ते योद्धे दिसत असतात. परंतु बाबासाहेब पुढे असं म्हणतात की त्यांचा जो प्रभाव आहे हा प्रभाव फारसा इतिहासावर टिकून राहत नाही. त्याच्यामुळं आणि ते स्थायी काही उमटू शकत नाहीत मानवी समाजाच्या इतिहासामध्ये.
त्यांचा तपशील मनोरंजक असतो, पण परमनंट व्हॅल्यू त्यांचं काही नसतं आणि म्हणून त्यांना ग्रेट मॅन म्हणता येणार नाही. दुसरं बाबासाहेब आंबेडकर विचारवंताला कोट करतात कार्लाईल नावाचा, याचं स्वतंत्र पुस्तकच आहे कार्लाईलचं, ऑन हिरोज, हिरो वर्शिप अँड हिरोइक इन हिस्ट्री नावाचं 1841 मध्ये लिहिलेलं बाबासाहेबांनी कार्लाईलला कोट केलेलं आहे. आणि कार्लाईल असं म्हणतो, द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड इज बायोग्राफी ऑफ ग्रेट मॅन. महापुरुषांचं जे आहे कार्य तोच इतिहास आहे. आणि ते सांगताना असं म्हणतात, कार्लाईलने सांगितलेला एक क्रायटेरिया बांधवानो, ग्रेट मॅन कुणाला म्हणायचं किंवा महामानव कुणाला म्हणायचं, महापुरुष कुणाला म्हणायचं. कार्लाईलला कोट करून बाबासाहेब सांगतात, कार्लाईलचं म्हणणं असं होतं की सत्य हाच महापुरुषाचा पाया आहे. सत्यवचने असला पाहिजे, सत्य बोलणारा असला पाहिजे. एखाद्या कार्याविषयी खरी आस्था असल्याशिवाय कोणीही ते कार्य करण्याला पुरेसा समर्थ ठरू शकत नाही. सिन्सिअरिटी असली पाहिजे आणि ती सिन्सिअरिटी डीप आणि जेन्युइन सिन्सिअरिटी असली पाहिजे, असं कार्लाईलचं मत आहे. परंतु स्वतः सत्यनिष्ठ समजणारी सत्यनिष्ठा नको आहे. ती सत्यनिष्ठा कशी असावी कार्लाईलनं सांगितलेलं आहे आणि बाबासाहेबांनी त्यांना कोट केलेला आहे. बरेच माणसं स्वतःला सांगतात मी सत्यनिष्ठ आहे, अति सत्यनिष्ठा नको आहे. उथळ स्वरूपाची सत्यनिष्ठा नको आहे. आत्मश्लाघी, ब्रॅगाट, शालो आणि दिखाऊ स्वरूपाची सत्यनिष्ठा नको आहे. आत्मसंतोषासाठी असणारी सत्यनिष्ठा नको आहे. स्वतः आता लोक काय करतात, आजकडे आपण पाहतो की लोक स्वतःवर पुस्तकं लिहायला सांगतात. लोक हे पाहिलेले आहेत. अनेक लोक स्वतः रिटायर व्हायचं, सेवानिवृत्त व्हायचं आणि आपण सेवानिवृत्त झाले की जवळच्या मित्रांना बोलवायचं आणि माझ्यावर लेख लिहा म्हणून सांगायचं, स्वतः सांगायचं, स्वतःच गौरव समिती स्थापन करायची. आमच्याकडे सुद्धा असा प्रयत्न झालेला आहे. लातूरमध्ये एका प्रकाशकाने काय केलं की लातूरमधल्या काही लोकांना शोधलं, त्यात आम्हीही होतो बरं का, मी पण होतो त्यामध्ये सामील. आमच्याकडनं 500 रुपये घेतले आणि आम्हालाच आमचे अनुभव विचारले आणि एक पुस्तक आलं, लढवय्या भीमसैनिक म्हणून. म्हणजे काय झालं, आम्ही 500 रुपये देऊन आम्ही लढवय्या भीमसैनिक झालो. मी स्वतः त्याच्यामध्ये आलो, मी कबूल करतो मी आहे त्याच्यामध्ये. असं स्वतःचा सत्कार करून घ्यायचं, स्वतःवर पीएचडी करायला लावायचं. मी असे अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. आमचे क्लासमेट होत्या, त्यांना एक नोकरी लागली त्या कॉलेजला, तर त्यांचे संस्थाचालक त्यांच्या पाठीमागे लागले माझ्यावर पीएचडी करा. त्यांची मजबुरी असणं म्हणजे संस्थाचालक. आपण जर कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये जा, मराठवाड्यातल्या आता कोणताही नेता आता शिल्लक राहिला नाही ज्याच्यावर पीएचडी नाही. नामांकित जे नेते आहेत, एमपीला आहे, पीएचडी आहे. स्वतःवर करून घ्यायचं. हे अशा प्रकारची सत्यनिष्ठा कार्याला अपेक्षित नाही. स्वतःचे वाढदिवस साजरे करायचे, स्वतःचे डिजिटल बॅनर लावायचे, 50 रुपये देऊन आपली पोस्ट तयार करून घ्यायची, व्हॉट्सअपवर फिरवायची. अशा प्रकारची सत्यनिष्ठा नको आहे. अशा प्रकारची सत्यनिष्ठा कार्याला मानायला तयार नाही. कशा प्रकारची सत्यनिष्ठा, जी त्याला स्वतःला देखील माहिती नसते, तो त्यागी असतो पण तो स्वतः त्याचा गुणगौरव करत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला उल्लेख करू इच्छितो, टी.एस. इलियट नावाचा एक अमेरिकन नाटककार आहे. त्यांनी मर्डर इन कॅथेड्रल नावाचं एक नाटक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जी फादरची भूमिका आहे तशा प्रकारची सत्यनिष्ठा पाहिजे. अशा प्रकारची मांडणी कार्लाईलने केलेली आहे, बाबासाहेबांनी त्याला कोट केलेला आहे. त्याच्यानंतरची एक कसोटी आहे बांधवानो, त्याच्यानंतरची कोणती कसोटी आहे, दैववाद्यांची कसोटी आहे. ही कार्लाईलची सत्यनिष्ठा झाली. दुसरी दैववाद्यांची कसोटी आहे. महापुरुष कुणाला म्हणायचे. दैववादी लोक असं म्हणतात की महापुरुष हे ईश्वरानं पाठवलेले असतात, ते जमिनीवर जन्मतच नाही. त्याने एक ठरवून दिलेलं आहे महान कुणाला म्हणायचं, जे निसर्गाच्या पलीकडे असतात, जे आपल्याला समजण्याच्या पलीकडचे असतात. महापुरुष हा जगामध्ये नैसर्गिक किंवा निसर्गाच्या पलीकडे जाऊन जन्माला येतात. ते देवानं पाठवलेले असतात आपल्यासाठी, आपलं हे करून घेण्यासाठी, शुद्धीकरण करण्यासाठी किंवा याच्यासाठी. ते काही चांगलं काम करतात, काही वाईट करतात. वाईट केलेल्या कामाला वाईट म्हणायचं नाही, कारण ते पनिशमेंट आहे. मी जसं आता तो मिळालं सांगितलं की तुझी चूक, तू गेल्या जन्मात काहीतरी गुन्हा केला, मिस्टेक केला, ही पनिशमेंट आहे. अशा प्रकारची अवतार कल्पना जी आहे ही दैववाद्यांची आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की कोणती कसोटी खरी, महापुरुष कुणाला म्हणायची. कार्लाईलनं सांगितले ती तशी म्हणायची, त्या दैववाद्यांनी सांगितलं तशी म्हणायची. आणि मग बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात इन माय जजमेंट ऑल आर पार्शल अँड नन इज कम्प्लीट. त्याच्यातली कुठलीही कसोटी कम्प्लीट नाही. तर सिन्सिअरिटी मस्ट बी द टेस्ट फॉर ग्रेट मॅन. हे मान्य आहे की सिन्सिअरिटी असलीच पाहिजे. सिन्सिअरिटी असल्याशिवाय आपण कुणाला महान माणूस म्हणू शकत नाही, ग्रेट मॅन म्हणू शकत नाही. परंतु केवळ सिन्सिअरिटी का. आणि मग एखादा माणूस सिन्सिअर असेल, क्लेमेन्सनं पुढे सांगितलेलं आहे
क्लेमेन्सो असं म्हणतो, त्याने दाखला दिलेला आहे, मी त्याच्यामध्ये जास्त खोलात जात नाही, पण तो एकच मुद्दा मी आपल्याला क्लिअर करू इच्छितो की केवळ सिन्सिअरिटी नाही. मी काय म्हणतो, सिन्सिअरिटी बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, सिन्सिअरिटी आवश्यक आहे, ग्रेट मॅनसाठी अति आवश्यक आहे सिन्सिअरिटी. पण केवळ सिन्सिअरिटी का? कारण पुढे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की काही काही सिन्सिअर माणसं हे फुल सुद्धा असतात, मूर्ख सुद्धा असू शकतात. सिन्सिअर आहेत पण मूर्ख पण असू शकतात. कारण एक उदाहरण सांगतो मी आपल्याला, तुम्ही विनोद समजा त्याला. एकदा बसमध्ये एका मुलानं 2 तिकीट काढली प्रवासात. त्याला विचारण्यात आलं की दोन तिकीट का काढली? त्यानं असं सांगितलं, एक हरवलं तर. मग त्याला विचारलं की दुसरे हरवलं तर. हे काय पास आहे म्हणला. म्हणजे अशा प्रकारचं सिन्सिअर असून जमत नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की सिन्सिअर माणसं कधी कधी मूर्ख पण असतात. आणि म्हणून आणीबाणीच्या प्रसंगामध्ये सिन्सिअर माणसाकडे जर बुद्धी नसेल, बाबासाहेब पुन्हा उल्लेख करतात, जर बुद्धी नसेल तर ते सिन्सिअरिटी काम करत नाही. तुम्ही जर इश्क नावाचा सिनेमा पाहिला असेल तर तो पैप कापणारा माणूस जो असतो तो इमानदार आहे त्याच्या कामामध्ये, पैप कापत असतो. परंतु समोरून त्या पैपावर चालत येणारा अजय देवगण त्याला दिसत नाही, आणि दिसला तरी त्याच्याकडे तो पाहत नाही, तो थांबलं पाहिजे पैप कापायचं. म्हणजे अशा प्रकारचे सिन्सिअर असतात, परंतु ते मूर्ख पण असतात. म्हणून सिन्सिअरिटी सोबत इंटेलेक्ट हा बाबासाहेबांनी घटक सांगितलेला आहे. इंटेलेक्ट प्लस सिन्सिअरिटी. मग आपण ह्याला ग्रेट मॅन म्हणायचं का? आणि पुन्हा बाबासाहेब सांगतात की सिन्सिअरिटी सोबत इंटेलेक्ट असलं, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जर असेल तर त्याला मग ग्रेट मॅन म्हणायचं का? पुन्हा म्हणतात नाही. कारण सिन्सिअरिटी आणि इंटेलेक्ट यांचं कॉम्बिनेशन झालं तर ते एमिनंट पर्सन होतात. एमिनंट पर्सन होतात. आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की देर इज डिस्टिंक्शन बिटवीन एमिनंट पर्सन अँड ग्रेट मॅन. महामानव आणि प्रसिद्ध माणूस, एमिनंट पर्सन, मला आता मराठीमध्ये त्याला शब्द आठवत नाही. एमिनंट स्कॉलर ज्याला म्हणतो आपण, काहीतरी मिळवलेलं असतं त्याने. मग तो एमिनंट माणूस आणि स्कॉलर आपल्या समाजामध्ये भरपूर आहेत. कोणी व्हाईस चान्सलर आहे, कोणी मोठ्या मोठ्या पदावर काम करतं, कोणी प्राध्यापक आहे, वकील आहेत. हे सिन्सिअर पण आहेत आणि बुद्धिवान पण आहेत, स्कॉलर पण आहेत. याला ग्रेट मॅन म्हणायचं का? हे जे एमिनंट पर्सन आहेत किंवा ज्यांच्याकडे बुद्धी आहे, पैसा आहे, ते माणसं काय करतात? स्वतःचं घर बांधतात, स्वतःचा बंगलो बांधतात, स्वतःची कार घेतात आणि पुशाका मारतात. मी आपल्या पुढे एक प्रसंग ठेवू इच्छिते या निमित्तानं. परत नरेंद्र जाधवांचा संदर्भ देईन मी, आमचा बाप आणि आम्ही. त्याच्यामध्ये एक प्रसंग असा आहे बांधवानो, एक माणूस जो असतो मलबार हिलला घर बांधतो, आणि मलबार हिलला घर बांधल्यानंतर तो गृहप्रवेश ठेवत असतो. गृहप्रवेशाला अनेक लोक येतात आणि त्याची तारीफ करतात. प्रत्येक जण म्हणतो काय घर बांधले, किती भारी घर बांधले, काय वास्तू आहे. आणि त्या गृहप्रवेशाला त्यांनी गाडगे बाबाला पण बोलवलेला. आपल्या सर्वांना माहिती आहे गाडगे बाबा. गाडगे बाबा येतात, त्याची ते स्तुती करत नाही. सर्वजण स्तुती करतात पण गाडगे बाबा करत नाही. याला राहत नाही, हा बेचैन होतो. याला प्रश्न पडतो की सगळेजण स्तुती करतात पण तू गाडगे बाबा का स्तुती करत नाही, आणि याला राहत नाही. हा जाऊन विचारतो की गाडगे बाबा आहे की नाही पट्ट्या पहिला महार मलबार हिल मध्ये घर बांधणारा. बांधून आज देखील आपले फारसे लोक मलबार हिल मध्ये घर असलेले पाहुणे रावळे आपल्याला फारसे नाहीत. आपले कल्याण डोंबिवलीला आहेत फारसं, मलबार हिल मध्ये फारसं कोण नसतं आपलं. आणि याचा गर्व असतो याला. आणि हा म्हणतो की आहे की नाही पहिला पट्ट्या महार इथं मलबार हिल मध्ये घर बांधणारा. गाडगे बाबा शांतपणे म्हणतात की ते खरं आहे बाबा, परंतु तुझा बाप बाबासाहेब आंबेडकर जर परळच्या चाळीमध्ये राहून शिकले नसते तर तू इथं घर बांधू शकला असतास का? म्हणजे काय मुद्दा आहे? मुद्दा असा आहे की तुमच्याकडे बुद्धी आहे, तुमच्याकडे सिन्सिअरिटी आहे, असू शकते दोन्ही, तरी परंतु ते ग्रेट मॅन नाहीत. बाबासाहेब आंबेडकर पुन्हा असं ऍड करतात की सिन्सिअर कुणाला म्हणायचं की ज्याच्या ग्रेट मॅन कुणाला म्हणायचं ज्याच्याकडे सिन्सिअरिटी आहे, ज्यांच्याकडे इंटेलेक्ट आहे, बुद्धी आहे, आणि ज्यांच्याकडे समाजाबद्दल कळवळ आहे, कंपॅशन, करुणा आहे. आणि इन शॉर्ट जर आपल्याला सांगायचं म्हटलं, प्रज्ञाशील करुणा ही ज्यांच्याकडे आहे त्याला बाबासाहेब आंबेडकर ग्रेट मॅन म्हणतात, महापुरुष म्हणतात. हा एवढासा माझा मुद्दा होता हे सांगण्यामध्ये. त्याच्यानंतर मग पुढचा प्रश्न येतो, आणि मी त्याच्यामध्ये जास्त वेळ घालणार नाही. पुढचा प्रश्न असा येतो की मग जस्टिस महादेव गोविंद रानडे हे ग्रेट मॅन होते का? आणि त्याचं उत्तर बाबासाहेबांनी दिलेलं आहे
त्या तिन्ही कसोट्यामध्ये जस्टिस महादेव गोविंद रानडे होते, त्याच्यामुळे ते ग्रेट मॅन होते. आता त्याच्यामध्ये तपशीलवार मी जाणार नाही, परंतु रानडेंच्या बाबतीमध्ये दोन काही सांगणं आपल्याला गरजेचं आहे. ते आनंदी स्वभावाचे होते, आशावादी होते, अष्टपैलू होते. त्यांचे इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, लॉ असेल, या सर्वांमध्ये त्यांचा वावर होता. ते चांगल्या दर्जाचे वकील होते, पुन्हा जस्टिस होते, त्याच्यानंतर अर्थतज्ञ होते, शिक्षण तज्ञ होते, हे सगळं त्यांच्याकडे होतं. म्हणजे ते इंटेलेक्ट होते. त्यांचं व्यक्तिमत्व फार भारदस्त होतं आणि ते सत्यनिष्ठ होते. आणि शेवटचं म्हणजे जी बाबासाहेबांनी सांगितलेली एक करुणा, ही जस्टिस महादेव गोविंद रानडे यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये होती. कारण त्यांनी अनेक सभा घेतल्या, प्रार्थना सभा, भाषणे केली, वर्तमानपत्रात लेख लिहिले, सामाजिक परिषदेमध्ये जी इंडियन नॅशनल काँग्रेस घेत होती त्याला एखाद्या यात्रेकरूप्रमाणे ते दरवर्षी जायचे. या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या असल्यामुळे जस्टिस महादेव गोविंद रानडे हे ग्रेट मॅन होते असं आपल्याला म्हणता येईल, बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. आणि मग नंतरच्या भागामध्ये मी त्याच्यामध्ये जास्त चर्चा करणार. नंतरच्या भागामध्ये बाबासाहेबांनी जस्टिस महादेव गोविंद रानडे यांच्या पुढे कोणत्या कोणत्या समस्या आल्या होत्या, त्यांना कशी त्यांच्यावर टीका करण्यात आली होती, जस्टिस तेलंगानी कशी टीका केली होती, की होळुंकरांनी कशी टीका केली होती, सॉरी लोकमान्य टिळकांनी कशी टीका केली होती. हे दोन खरे तर दोन प्रभाव होते चिपळूणकरांचा आणि टिळकांचा. तरी परंतु ते जस्टिस महादेव गोविंद रानडे यांच्या मातृविरोधामध्ये एकत्र आले होते. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की टू रिअलाइज आयडियल और आयडियलाइज द रिअल. परंतु आपल्या समाजामध्ये अशी स्थिती होती असं त्यांचं म्हणणं होतं की जे हिंदू तत्वज्ञान आहे ते रिअलाइज असणार त्याला आयडियल करता येत नाही, आयडियल असणाऱ्याला रिअलाइज पण करता येत नाही. दोन्ही कसोट्यामध्ये ते उतरत नाही. हिंदू तत्वज्ञान असेल, वेदांत असेल, सांख्य तत्वज्ञान असेल, न्याय तत्वज्ञान असेल, वैशेषिक असेल, हे सगळे ढवळाढवळ न करता आपल्याच मर्यादा चक्रा मारत राहणारं तत्वज्ञान होतं. त्याच्यामुळे यांनी फारसा फरक पडला नाही. जस्टिस महादेव गोविंद रानडे यांनी जे समाज कार्य केलेलं आहे त्याची उतारे बाबासाहेबांनी दिलेले आहेत. समाज व्यवस्था कशी होती तेही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. हिंदू समाज, चातुर्वर्ण व्यवस्था, स्त्रियांची अवस्था, त्याच्यामध्ये जस्टिस महादेव गोविंद रानडेंचं असणारं कार्य. त्याच्यानंतर त्यावेळेला जेलमध्ये जाणं हे सोपं होतं, जेलमध्ये गेल्यानंतर सन्मान मिळायचा राजकीय नेत्यांना, परंतु समाज कार्य करणं फार कठीण होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की समाज कार्याचा मार्ग जो होता हा खडतर मार्ग होता. राजकीय कामापेक्षा स्वातंत्र्य चळवळीमध्ये राजकारणामध्ये काम करणं सोपं होतं, परंतु समाज सुधारण्याचं जे कार्य होतं ते फार कठीण होतं असं बाबासाहेब आंबेडकर रानडेंच्या बाबतीमध्ये, जस्टिस रानडेंच्या बाबतीमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या भागाकडे येऊयात. बाबासाहेबांनी आणि ह्या पुस्तकाचं टायटल आहे रानडे, गांधी आणि जिना. याच्यामध्ये बाबासाहेबांनी खरं तर बाबासाहेबांना महात्मा ज्योतिराव फुल्यांसोबत तुलना करायची होती. आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की तुलनेपेक्षा अधिक योग्य असं स्पष्टीकरणाचा दुसरा मार्ग नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर अॅनालिटिकल स्टडी करतात आणि तुलना केल्यानंतर जास्त स्पष्टपणे मांडता येतं. म्हणून बाबासाहेबांना ज्योतिराव फुल्यांसोबत रानडेंची तुलना करून सांगायचं होतं. परंतु बाबासाहेब पुढे असं जाऊन म्हणतात की माझी आवड वेगळी आहे आणि श्रोत्यांची आवड वेगळी आहे. श्रोत्यांना जे आवडतं त्या भाषेमध्ये मी मांडणार आहे. म्हणून त्या काळातले आपण लक्षात घ्या, 1942च्या नंतरचा हा काळ आहे, 43चा. क्विट इंडिया मुवमेंट सुरू झाली होती, भारत छोडो आंदोलन सुरू झालं होतं. गांधी आणि जिना हे राजकीय क्षितिजार होते. दररोज वर्तमानपत्रामध्ये त्यांचे मथळे त्यांच्या बातम्या छापून येत होत्या. त्यामुळे साहजिकच त्यावेळेला ह्या दोन बॅरिस्टर जिना आणि महात्मा गांधी सोबत बाबासाहेबांनी रानडेंची तुलना केलेली आहे. तुलना करताना हे अप्रिय वाटतं आपल्याला कधी कधी तुलना दोघांतली, परंतु तो स्पष्टीकरणाचा मार्ग असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे जे राजकारण होतं या दोन पुरुषामधलं, गांधीजी आणि जिनामधलं, हे हिंदू आणि मुस्लिमांचं होतं. या दोघांच्याकडे अहंकार होता. बांधवांनो, आजच्या प्रासंगिकतेमध्ये आपल्याला हे मुद्दे आणखी स्पष्ट करता येतात. या दोघांच्याकडे अहंकार होता. आजही आपण पाहतो आपल्या चळवळीमध्ये अहंकार हा आहे. पुण्यामध्ये काय आहे हे तुम्ही ठरवा, मी ते सांगत नाव बसणार नाही या ठिकाणी. आणि या दोघांच्या अहंकारामध्ये म्हणजे महात्मा गांधी आणि जिनांच्या अहंकारामध्ये देशहित हा त्यांच्यासाठी केवळ टेबल वरचा खेळ होता असं बाबासाहेबांच्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि हे दोघं काय करायचे बरं का, हे आपल्याला पण लागू होतं आजच्या काळामध्ये. ते दोघं काय करायचे, आपल्यापेक्षा कमी पात्रता असणाऱ्या लोकांसोबत सल्लामसलत करायचे. हे पॉलिटिशियन लोकांना किंवा आणखी कुणीही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना फार सोपं वाटतं. हे आपण जर एखादी संघटना काढली किंवा मी एखाद्या पक्षामध्ये काम करत असेल तर माझ्या कामाच्या खाली असणारे माणसंच मी त्या संघटनेत घेत असतो किंवा पक्षात घेत असतो. माझ्यापेक्षा वरचढ माणसाला मी घेतच नाहीये. आणि हे दोघं पण त्यांच्या कमी पात्रतेच्या लोकांची सल्लामसलत करायची. त्याच्यामुळे काय व्हायचं
की तो प्रत्येक जण माणूस त्याला म्हणे तुमचंच खरं आहे, तुमचंच खरं आहे. आणि असं तुमचंच खरं आहे असं म्हणणारी लोक ह्या दोघांनाही आवडायची. आलोचना केलेली याला सहन व्हायची नाही. ते जिनानाही सहन होत नव्हते आणि गांधीजीलाही सहन होत नव्हते. ते अस्वस्थ व्हायचे आणि स्तुतीमुळे खूप खुश होऊन जायचे. सारखं सारखं त्यांना स्तुती ऐकावं वाटायची. आणि पत्रकारांनी काय केलं त्या काळामध्ये, पत्रकारांनी यांच्यावर स्तुती सुमनं सुरू केली. बातम्या यांच्या स्तुती करणाऱ्याच बातम्या दिल्या जायच्या. आणि वर्तमानपत्राचं सुद्धा बाबासाहेबांनी या ठिकाणी खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे. खरं तर ह्या पुस्तकात एवढं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की आपला कुठलाही घटक बाबासाहेबांनी दूर ठेवला नाही. मात्र पत्रकारिता कशी असावी, कशी होती, बाबासाहेबांचे पत्रकारितेबद्दलचे विचार सुद्धा आपल्याला ह्या ग्रंथामध्ये सापडू शकतात. रानडे गांधी आणि जिनामध्ये पत्रकारितेच्या बाबतीमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. पूर्वी पत्रकारिता हा व्यवसाय होता, आता व्यापार झालेला आहे. ते कसं झालेला व्यापार आज सुद्धा आपण ह्याची प्रासंगिक तपासताना पाहू शकतो. हे तर मी नव्याने कुणाला सांगण्याची गरज नाहीये. आणि म्हणून पी साईनाथांनी पुस्तक लिहिलेलं आहे चांगल्या याच्यावरती, किंवा मग आशुतोषने पुस्तक लिहिलेलं आहे, स्वाती चतुर्वेदीने पुस्तक लिहिलं आहे. त्यांची काही नावं मी आपल्याला आता इथे घेत बसत नाही. परंतु मुद्दा असा आहे की बाबासाहेब त्या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित करतात की शासन कोण चालवणार, पैसा की माणूस, हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर उपस्थित करतात. सार्वजनिक पदे कोण भूषवणार, सुशिक्षित व देशप्रेमी लोक संघटित भांडवलदारांचे सेवक भूषवणार. आणि अनेक सज्जन माणसं त्यावेळेला ह्या दोघांच्या राजकारणामुळे, बांधवानो, बॅरिस्टर जिना आणि महात्मा गांधीजींच्या राजकारणामुळे भारतीय राजकारणाचं स्वरूप हे फार रसातळाला गेलं होतं. आणि असं म्हटलं जायचं की एक प्रकारची गटारगंगा झाली होती आणि या गटारगंगेत उतरण्याचं सज्जन लोक टाळत होती. अत्यंत दुर्गंधीयुक्त, असह्य व आरोग्य विघातक झालं होतं. राजकारणात उतरणे म्हणजे संडास वाहक नाल्यामध्ये काम करण्यासारखं झालं होतं. आणि मूर्खाच्या स्तुतीने समाधान मानणे हे यांना पसंत होतं, परंतु रानडे यांना हे पसंत नव्हतं. आपली कोणीतरी येऊन सारखं सारखं स्तुती करावी हे जस्टिस रानडेंना पसंत नव्हतं. आणि बौद्धिक बरोबरच्या माणसासोबत चर्चा करण्यासाठी जस्टिस रानडे हे कधीही तयार राहील. आपण बुद्धामध्ये बुद्धाचं चरित्र पाहताना सुद्धा पाहिलं असेल की सुजाताने बुद्धाला सांगितलं खीर देताना की ज्ञान पाने के लिए जिंदा रहना होगा. तिथून त्याने ते परिवर्तन झाले, बुद्धाने ते उपास तपास सोडून दिले. म्हणजे सुजाताचा सुद्धा सल्ला बुद्धाने सिद्धार्थांच्या वेळेला स्वीकारला. तिची उंची लागते ना, ती उंची रानड्यांच्याकडे होती की बौद्धिक जर त्यांचं जर पटत जरी नसलं तरी चर्चेमध्ये ते मान्य करायचे आणि तशी चर्चा ते घडून आणायची किंवा तशा चर्चेला ते नेहमी तयार राहायचे. हा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि ते असं दिव्य पुरुष आहे, मी असा पुरुष आहे अशा प्रकारचा दावा जस्टिस रानडे कधी करत नव्हते. एखाद्या शिक्षकाप्रमाणे ते मार्गदर्शन करत राहायचे. आणि या ठिकाणी मी हा मुद्दा सांगून रानड्यांचं जे आहे ते थांबवून पुढे आपण चर्चेसाठी जाऊयात. काही थोड्या वेळासाठी मी चर्चा करेन. रानड्यांची 3 तत्व होती. आजच्या राजकारणामध्ये प्रासंगिकतेमध्ये आपण हे पाहू शकता. जस्टिस रानडे यांचे 3 डॉक्ट्रीन किंवा 3 डॉक्ट्रीन, त्याला आपण प्रिन्सिपल म्हणू शकतो राजकारणातले, असे तत्व म्हणू शकतो, त्यांनी एस्टॅब्लिश केली होती, स्थापित केली होती. नंबर 1 असं डॉक्ट्रीन आहे जस्टिस रानड्यांचं. जस्टिस रानडे असं म्हणतात की काल्पनिक असू नयेत, तुमचे जे विचार आहेत ते काल्पनिक असू नयेत, व्यवहारी असावेत. दुसरं असं म्हणतात की भावना आणि श्रद्धा व बुद्धी सिद्धांतापेक्षा जास्त महत्त्व असलं पाहिजे. म्हणजे भावनेला आणि श्रद्धेला बुद्धी आणि सिद्धांतापेक्षा जास्त महत्त्व असलं पाहिजे. आणि तडजोडीमध्ये शक्य असेल ते मिळवले पाहिजे, टप्प्याटप्प्याने ते स्वीकारले पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा विषय या ठिकाणी यांची डॉक्ट्रीन घेऊन आपल्याला थांबवता येत होतो. आता शेवटचे जे 2 भाग आहेत ते भाग घेऊन एक 10-15 मिनिटांमध्ये मी माझं विवेचन थांबवणार आहे. बांधवानो, रानडे यांच्या जन्म दिनाचा समारंभ करत असताना त्यांच्या टीकाकारांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे आणि बाबासाहेबांनी टीका केलेली आहे. हे झालं कौतुक. आता बाबासाहेब आंबेडकर पुन्हा कन्क्लुजन मध्ये काय म्हणतात किंवा कन्क्लूड कसं करतात. बाबासाहेब आंबेडकर एक वाक्य वापरतात की थोर महापुरुषाच्या किंवा थोर पुरुषाच्या अंतिम शब्दाबद्दल त्यांनी शेवटचा काय संदेश दिलेला आहे, अंतिम संदेश कोणता आहे त्या महापुरुषाचा किंवा त्या पुरुषाचा इतिहासातील कोणता संदेश आहे, किंवा त्यांना कुठला खेद वाटत होता का, कुठला पश्चाताप होत होता का. तर या बाबतीमध्ये रानडेच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की रानडेच्या बाबतीमध्ये असा त्यांना कुठलाही पश्चाताप नव्हता, ते सुखाने मरण पावले. परंतु पुन्हा बाबासाहेब आंबेडकर असा प्रश्न उपस्थित करतात की रानडे पुन्हा जर अवतरले तर मग काय होईल, काय वाटेल रानडेंना. आणि बाबासाहेबच उत्तर देतात की रानडे पुन्हा जर अवतरले तर त्यांना लिबरल पार्टीची स्थिती पाहून पश्चाताप होईल.
आता लिबरल पार्टीची अवस्था काय झाली होती 1943 बाबासाहेबांचे भाषण. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की लिबरल पार्टी ही रानड्यांची होती. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की लिबरल पार्टीचं फक्त आता प्रेत उरलं आहे. लिबरल पार्टी हा घृणेचा विषय आहे. लोकांनी मोकाट सोडलेले सरकारनं थारा न दिलेली म्हणजे लिबरल पार्टी. दोघांच्या दृष्टीने उपयुक्त नसलेले पण दोघांच्याही शिवा खाणारे असे लोक म्हणजे लिबरल पार्टीचे लोक. आणि काँग्रेस आणि लिबरलचा संबंध कसा आहे. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की लिबरल पार्टी एकेकाळी खूप काँग्रेसला प्रतिस्पर्धी होती, पण आज काय झालेलं आहे. लिबरल पार्टी आणि काँग्रेसचा संबंध बाबासाहेब असं सांगतात की मालकासोबत फिरणाऱ्या कुत्र्यासारखं आणि काँग्रेसची शेपूट धरून चालणारे याच्याशिवाय दुसरं काय अस्तित्व आहे लिबरल पार्टीचं. मालकासोबत फिरणाऱ्या कुत्र्यासारखे आहे लिबरल पार्टीची अवस्था आणि काँग्रेसची शेपूट नाही तर आणखीन काय म्हणायचं ह्यांना असं म्हणतात. काँग्रेसमध्ये सामील का होत नाही लिबरल पार्टी, इथपर्यंतचं अस्तित्व संपलेलं आहे लिबरल पार्टीचं. हे पाहून रानड्यांना खेद वाटल्याशिवाय राहणार नाही असं पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि लिबरल पार्टीची अशी अवस्था होणं हे चांगलं लक्षण नाही, ते देशावरचं संकट आहे. बांधवून हे गांभीर्यानं पाहतो. हे वाक्य जी म्हटलं ना मी बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की लिबरल पार्टीची अशी अवस्था होणं म्हणजे लिबरल पार्टी कमकुवत होणं, लिबरल पार्टी लयास जाणं हे लिबरल पार्टीचं जरी नुकसान असलं तरी ती देशावरची आपत्ती आहे. अशा प्रासंगिकतेमध्ये तुम्ही पहा. फक्त कोणता पक्ष कोणत्या ठिकाणी ठेवायचे तुमच्यावर मी करतो आणि तेवढी सज्ञान तुम्ही आहात की लिबरल पार्टी कमजोर होणं म्हणजे देशावरचं संकट आहे असं म्हणतात. आणि अमेरिकेचा इतिहास देऊन ते सांगतात की पक्ष नष्ट करता येत नाही. अमेरिकेचे लोक असं म्हणतात बाकीचे काही आमच्याकडे नष्ट केलं तरी चालतं, संविधानातला एखादा भाग काढून टाकला तरी चालतो, परंतु पक्ष आमच्या देशातून काढता येत नाही असं ते म्हणतात. पक्षाद्वारा लोकतंत्र शासन चालवणे म्हणजे लोकशाहीच्या नावाडून जुलमी शासन राज्य चालवणे होय. आणि याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर आणखीन कोट करतात की बहुसंख्य समाजाचा विनाशवाद म्हणजे जी व्यक्ती बहुमताच्या मतानुसार वागत नाही त्याच्यावर अन्याय व अत्याचार होण्याची शक्यता असल्यामुळे कोणीही अशा कार्यात पुढाकार घेण्यास उत्सुक राहत नाही. त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात त्यांच्या त्या पुस्तकामध्ये आणि ग्रंथामध्ये. अशा व्यक्तीला, कोणत्या व्यक्तीला, जे शासनाच्या विरोधामध्ये बोलतात अशा व्यक्तीला गुप्त पोलिसाची व सरकारजवळ असलेल्या इतर सर्व साधन संपत्तीची भीती असते. म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये कोण बोलतं का, सरकारच्या विरोधामध्ये कोणी जातं का, का जात नाही, कारण त्या व्यक्तीला असं वाटतं, त्या व्यक्तीला ती भीती वाटते की सरकार गुप्त पोलिसाचा वापर करून, सरकारकडे असणाऱ्या साधनाचा वापर करून आज आपण पाहतो सरकारी एजन्सी कोणत्या कोणत्या कशा कशा प्रकारे वापरल्या जात आहेत. ही भीती त्यावेळेला सुद्धा बाबासाहेबांनी सांगितली होती. कारण आपल्या टीकाकाराला नेस्तनाभूत करण्यासाठी व त्याला चूप करण्यासाठी सरकार त्याचा उपयोग करू शकते. या एजन्सीचा कोणत्या कोणत्या संस्था आहेत, कोणता कोणता कसा वापर चालू आहे आपण सर्व उघड्या डोळ्याने आज पाहत आहोत. त्याच्या विरोधामध्ये रवीश कुमार आणि द वायर सारखं कोणी बोलत नाही. बोलणं सुद्धा आज क्रांती आहे, कामचा पुढचा भाग आहे. सत्य बोलणं सुद्धा आज क्रांती होऊन बसलेलं आहे आपल्या देशामध्ये. आणि म्हणून चिदंबरमला एकदा अटक झाल्यानंतर त्यांचं एक वाक्य होतं मला या ठिकाणी आठवलं. चिदंबरम असं म्हणतात की एनीबडी आस्क्ड मी टू चूज बिटवीन लिबर्टी अँड लाईफ ऑब्व्हियसली आय चूज लिबर्टी. म्हणजे अशा प्रकारची अवस्था त्यावेळेला झालेली होती. ती देशावरचं संकट होता लिबरल पार्टीची अवस्था असं बाबासाहेब म्हणतात की धाडस ही स्वातंत्र्याची गुरी किल्ली असून एका पक्षामध्ये लोकांना संघटन होण्याची अशी धाडस निर्माण होत असते. म्हणजे मुद्दा काय चालला या ठिकाणी, मुद्दा असा चाललेला आहे की हे जे जुलुमशाही आहे, लोकशाहीच्या आडून चालणारी जी जुलुमशाही आहे, जी काय म्हणतो त्याला आपण जुलमी बहुमत, पाशवी बहुमताच्या आधारे जे काही अन्याय अत्याचार होतात त्याच्या विरोधामध्ये एक व्यक्ती लढाई लढू शकत नाही. हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे प्रासंगिकतेमध्ये. एक व्यक्ती अशी लढाई लढू शकत नाही कारण त्या एका व्यक्तीला सरकारकडे असणाऱ्या ज्या एजन्सी असतात, सरकारी गुप्तचर पोलिसाचा वापर करते, सरकार त्या ठिकाणी उपयोग करून त्या व्यक्तीला संपवू शकते, जेलमध्ये टाकू शकते. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा विचार सांगितलेला आहे की लोकांनी धाडस करून पक्षामध्ये संघटित झालं पाहिजे, पॉलिटिकल पार्टीमध्ये संघटित झालं पाहिजे. हा मेसेज आहे या ग्रंथाच्या रूपाने. धाडस एक व्यक्ती नाही करू शकत. धाडस ही स्वातंत्र्याची गुरु किल्ली असून एका पक्षामध्ये लोकांना संघटित व्हावं लागेल, हा मुद्दा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर पुढे असं म्हणतात, वेगळ्या विचारवंताला कोट करून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शासन चालवण्यासाठी एक पक्ष लागतो पण लोकशाहीसाठी दोन पक्ष लागतात. काय किती सुंदर विचार आहे पहा. आय रिपीट अगेन की शासन चालवण्यासाठी एक पक्ष लागतो, लोकशाही चालवण्यासाठी दोन पक्ष लागतात.
जिथं जिथं दोन पक्ष नसतात तिथं लोकशाही नसते. हा विचार या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि जेनिंगना बाबासाहेब आंबेडकरांनी कोट केलेला आहे. आणि जेनिंगच्या माध्यमातून बाबासाहेब असं म्हणतात की जर विरोधी पक्ष नसेल तर तेथे लोकशाही नाही असे समजावे. व्हॉट इज द क्रायटेरिया, व्हॉट इज द कंडिशन? कोणती कंडिशन आहे लोकशाहीची? ज्या लोकशाहीमध्ये अपोजिशन नाही, देर इज नो डेमोक्रेसी. तिथं लोकशाही नाही. हे जेनिंगनं म्हटलेलं आहे. कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट होते ते. जेनिंग साधी सुधी व्यक्ती नाही. आणि त्यांनी म्हटलेलं आहे, मला पुन्हा पुन्हा हे वाक्य रिपीट करायला वाटतात आजच्या प्रासंगिकतेमध्ये सांगत असताना, की जर विरोधी पक्ष नसेल तर तिथे लोकशाही नाही असे समजावे. आणि लिबरल पार्टीचा विनाश ही एक गंभीर आपत्ती आहे. लिबरल पार्टीची जी अवस्था झालेली आहे ती गंभीर आपत्ती आहे असं बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात. स्वातंत्र्य संग्रामाचा परिणाम स्वातंत्र्याच्या विनाशामध्ये होईल असं जर झालं तर लिबरल पार्टीची जी अवस्था झाली, आज आपण त्याला फक्त दुसऱ्या पार्टीला ठेवून बघा, एवढंच माझं सांगणं आहे. स्वैराचारी शासन, मग ते सोक्यांचे असो किंवा परकीयाचे असो, असं शासन निर्माण होतं. स्वैराचारी शासन निर्माण होतं जर त्या ठिकाणी अपोजिशन नसतील तर. आणि ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती स्वातंत्र्य विरोधी परिस्थिती आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे सत्य भारतीय लोकांना अजून आकलन होत नाही. ही मोठी खीव करण्यासारखी गोष्ट आहे. 1943 ला सांगितलेला विचार आहे. 2021 मध्ये त्याचं महत्व कमी झाले की वाढलेलं आहे. आणि म्हणून ह्या पुस्तकाची, या ग्रंथाची प्रासंगिकता कमी झालेली काय वाढलेली आहे? हे सत्य कळालं नाही. अपोजिशन पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे, याच्यासाठी कोणी बोलतंय का? नाही बोलत आहे. आणि हे लोकांना कळत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ही गोष्ट क्यू करण्यासारखी आहे. आता लिबरल पार्टी का नष्ट झाली याचं एक आपण कारण बघूया. पुढे जाऊन थांबूया थोडंसं, आणखी घेतो मी आपला वेळ. लिबरल पार्टी नष्ट का झाली? आपण आपल्या, फक्त मी काय म्हणतो, तुम्ही नावं चेंज करून जरा कल्पना करा मी कुणाबद्दल बोलत आहे. आता हे बाबासाहेबांचा ग्रंथ आहे, पण तो प्रासंगिक कसा आहे त्या ठिकाणी फक्त तुम्ही नाव चेंज करा. लिबरल पार्टीचं नष्ट होण्याची कारण काय आहेत? आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. तत्वज्ञानामध्ये चूक होती का? नाही म्हणतात बाबासाहेब. लिबरल पार्टीच्या तत्वज्ञानामध्ये चूक नव्हती. व्यक्तीमध्ये चूक होती का? व्यक्तीमध्ये चूक नव्हती. रानड्याचे तत्वज्ञान मूलभूत चुकीचे नव्हते. व्यक्ती पण उदात्त होती. पण नाश होण्याचं कारण काय होतं? तर संघटन कौशल्याचा असणारा अभाव. संघटन कौशल्य तिथं नव्हतं. आणि बाबासाहेब आंबेडकर पुन्हा आणखी कोट करतात एका विचारवंताला, पेंडलिटन हॅटिंग नावाचा पॉलिटिक्स ऑफ डेमोक्रेसी हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांनी पक्षाची स्ट्रक्चर कसा वाचते सांगितलं. आता एवढा वेळ नाही येते सगळं मी डिटेलमध्ये सांगायला. परंतु त्यांनी सांगितलं की हायकमांड असली पाहिजे. दुसऱ्या वर्तुळामध्ये एक केंद्रित 3 वर्तुळ असले पाहिजे. पहिल्या वर्तुळामध्ये हायकमांड असलं पाहिजे. दुसऱ्या वर्तुळामध्ये धंदेवाईक राजकारणी, तत्वप्रणालीला मतदान करणारे. तिसऱ्या वर्तुळामध्ये विशाल जनसमूह पक्षात असणारी लोक त्याच्यामध्ये असले पाहिजेत. आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात पुढे जाऊन की जनतेशी संपर्क ठेवला पाहिजे. लोकांना आवडेल त्या भाषेमध्ये नेत्याला बोलता आलं पाहिजे. नाहीतर नेता एवढा हाय लेवलचं बोलतो की जनतेला ते कनेक्ट होत नाही, जनतेला ते समजत नाही, जनतेच्या पचनी पडत नाही. आणि जो नेता असतो, जो लीडर असतो, त्यानं स्फूर्ती दिली पाहिजे. मी आपल्याला एक भाषणाचा उल्लेख करू इच्छितो. मी मान्यवर कांशीराम साहेबांचा कार्यकर्ता होतो. 2009 पर्यंत बीएसपीत होतो. त्याच्यानंतर नाही मी सुरुवातीला सांगितलं, परंतु कांशीराम साहेबांनी स्फूर्ती कशी निर्माण केली लोकांच्या मध्ये त्याचं एक उदाहरण सांगतो मी आपल्या पुढे. अमेठीमध्ये राजीव गांधीच्या विरोधामध्ये मान्यवर कांशीराम साहेब इलेक्शन लढले. आणि इलेक्शन लढल्यानंतर ऑब्विसली पडले पण त्यावेळेला. आणि पत्रकारांनी मग प्रश्न विचारला मान्यवर कांशीराम साहेबाला कि आपको इस बात का पता नहीं था कि आप राजीव गांधी के खिलाफ चुनाव हारने वाले हैं? मान्यवर कांशीराम साहेब म्हणाले की हाँ पता था, तो फिर आप चुनाव क्यों लढे? मान्यवर कांशीराम साहेबांनी दिलेलं जे उत्तर आहे ते फार महत्त्वाचं होतं, स्फूर्तिदायक होतं. इतर लोकांना ते अनेक वेळा आजही मला स्फूर्तिदायक वाटतं. मान्यवर कांशीराम साहेब असं म्हणाले कि मैं राजीव गांधी के खिलाफ इसलिए चुनाव लड़ा क्योंकि मैं मेरे समाज को ये बताना चाहता था कि गांधी के बच्चों के खिलाफ बाबा का बच्चा भी इलेक्शन लड़ सकता है. हा संदेश द्यायचा होता. तो त्याने भरपूर संदेश दिला आणि परिपूर्ण संदेश दिला. हे निवडणुका लढवणं हे फक्त ये सिर्फ गांधी के बच्चों का काम नहीं, बाबा का बच्चा भी इलेक्शन लड़ सकता है. याच्यातून स्फूर्ती मिळते का नाही मिळते? असे स्फूर्तिदायक भाषण नेत्याला करता आले पाहिजेत. असे स्फूर्तिदायक लोकांना केलं पाहिजे नेत्याने. हे करत नव्हते लिबरल पार्टीचे लोक, हे बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि अवस्था अशी झाली होती की लीडरकडे मास नव्हता आणि मासकडे लीडर नव्हता. लीडरलेस मास आणि मासलेस लीडर अशा प्रकारची अवस्था झाली होती. त्यांच्याकडे यंत्रणा नव्हती, घोषणा नव्हत्या,
घोषणाच्या बाबतीमध्ये लोकांना स्फुरण चढत असतं, स्टेजवर ज्यावेळेस नेता चढत असतो त्यावेळेला कार्यकर्ते घोषणा देत असतात, परंतु त्या घोषणा सुद्धा स्फूर्तिदायक असल्या पाहिजे. जशा बहुजन समाज पार्टीच्या घोषणा होत्या त्या काळीला, नीला झेंडा बीएसपी की क्या पहचान, नीला झेंडा हाथी निशा, वोट हमारा राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा, ये सरकार वो सरकार, ते आलं पुढे आता. म्हणजे ह्या ज्या घोषणा होत्या, ह्या घोषणामुळं मान्यवर कांशीराम साहेब 1 किलोमीटर जरी चालले तरी 1 किलोमीटर घोषणा पुरतील एवढ्या घोषणा बहुजन समाज पार्टीकडे त्या काळामध्ये होत्या. आहेत कोणाकडे घोषणा आज अशा? म्हणजे घोषणा असल्या पाहिजे, ते नव्हतं लिबरल पार्टीकडे. मुद्दा हा चाललेला आहे. मी फक्त उदाहरण देतो, हे पुस्तकामध्ये नाहीये. फक्त पुस्तकामध्ये लिबरल पार्टीचा विनाश का झाला, घोषणा त्यांच्याकडे नव्हत्या. मी प्रासंगिकता सांगत असल्यामुळे घोषणा कोणत्या होत्या आणि त्याची प्रासंगिकता मी सांगत आहे. म्हणजे माझ्या विषयाला प्रासंगिकता हा जोडून असल्यामुळे मला हे बहुजन समाज पार्टीचा वापर करता येतो, एवढंच मला सांगायचंय. किंवा जनता दलाची पण घोषणा होती, देश का बल, जनता दल, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जायच्या. या लिबरल पार्टीच्या लोकांचा जनसंपर्कावर एक विश्वास नव्हता, तो एक प्रॉब्लेम होता त्यांच्याकडे. जनसंपर्क करत नव्हते. आपलं पक्षाचं वैचारिक मंथन, वैचारिक चिंतन असं चालायचं. लोकांमध्ये मिसळायचेच नाही, लोकांच्या समस्या जाणून घ्यायचं नाही, लोकांच्या मध्ये जायचंच नाही. लोक काय जगतात, काय खातात, काय पितात, त्यांच्या समस्या काय ते माहितीच नाही. फक्त वैचारिक चर्चा, इंटेलेक्ट, फक्त बौद्धिक चर्चा घडवून आणायच्या. पुढे बाबासाहेब असं म्हणतात की याची बरीचशी जबाबदारी रानड्यावर पण येते, जस्टिस रानड्यांच्यावर पण येते. कारण रानडे यांचा पण जन संपर्कावर विश्वास नव्हता. त्यांचं एक वाक्य असं होतं, मी अजनीला कोट केले बाबासाहेबांनी, की यू मे किल अ मॅन, यू कॅनॉट किल अ ग्रेट आयडियाज, असं मी अजनी म्हणायचा. तुम्ही माणसं मारू शकता, विचार मारू शकत नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की माणसं हे जसे मारता येतात तसे विचारही मारता येतात. म्हणजे एखाद्या वृक्षाला जर पाणी नाही दिलं तर ते वृक्ष सुकतो, त्याप्रमाणे विचाराला सुद्धा अनुयायी लागतात तो विचार पुढे नेण्यासाठी. हा एक विचार होता. आपल्या नेत्याच्या मार्गदर्शनानुसार चालणे हे आमचे कर्तव्य आहे, असंच लिबरल पार्टीचे लोक म्हणतात. परंतु यापेक्षा दुसरी एखादी गोष्ट अधिक चुकीची किंवा भ्रातीपूर्ण असू शकेल काय? फक्त चर्चा करायच्या. फक्त मी काय म्हणणार, मी ऑर्थोडॉक्स होणार. मी काय म्हणणार, हे आहे का, ते आहे का, माझ्या नेत्याने हे सांगितलंय, आमचा इतिहास असा आहे, आम्हाला असंच म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही. या वृत्तीमध्ये दोन गोष्टी अंतर्भूत असतात, की म्हणजे मी आपल्याला आग्रहानं सांगू इच्छितो की बुद्धानं सुद्धा सांगितलेलं आहे की मी म्हणतो म्हणून तुम्ही खरं मानू नका. तुमच्या विवेकाच्या, बुद्धीच्या विवेकावर ते घासून पहा, कसोटीवर उतरावा, नंतर ते स्वीकारा. काळानुरूप विचार सुद्धा बदलावे लागतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या पुढचा विचार जो आहे खूप महत्त्वाचा सांगितला की महापुरुष आपली मते अनुयायावर लादून कार्य करत नसतो. अनुयायी आपल्या नेत्यापेक्षा अधिक बुद्धिमान असू नयेत असं वाटतं का? काय लोकांना वाटत असतं. वस्तुतः कोणताही महापुरुष आपली मते किंवा निर्णय आपल्या अनुयायावर लादून किंवा त्यांना बुद्धिभ्रष्ट करून आपले कार्य करत नाही, हे जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. या उलट तो नेता लोकांना स्फूर्ती देतो, जागृत करतो, जोम निर्माण करतो, सुप्त गुणांना चालना देतो, अशा पद्धतीतच आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं ह्या ठिकाणी मला वाटतं हा विचार आपण घेणं गरजेचं आहे. हा सार आहे. शिष्य आपल्या गुरुकडून मार्गदर्शन घेत असतो. हे थोडं ध्यानपूर्वक ऐका तुम्ही. गुरुची मते स्वीकारलीच पाहिजेत असे बंधन त्या शिष्यावर नसते. गुरुची मते व सिद्धांत न स्वीकारण्यात गुरुशी कृतज्ञपणा करण्याचा प्रश्न येत नाही. कारण त्याने जरी गुरुच्या मतेचा अवहेर केला तरी मला जागृत केलात, मार्ग दाखविलात, याबद्दल तो त्यांचे आभार मानतो. यात गुरुची नाचक्की होत नाही. यापेक्षा जास्त देणे शिष्याला बंधनकारक नाही. गुरुची मते व सिद्धांत शिष्याला बंधनकारक असतात असे समजून चालणे हे शिष्य व गुरुच्या दृष्टीने चुकीचे असते. शिष्याचे कर्तव्य तत्वे माहिती करून घेणे एवढेच असते आणि त्याचे महत्त्व व मूल्य त्याला पटले तर त्याने त्याचा प्रसार करायचा असतो. प्रत्येक गुरुसाठी हे शहाणपणाचे आहे आणि हीच अपेक्षा येशू ख्रिस्ताची होती, हीच अपेक्षा बुद्धांची होती, असं बाबासाहेब आंबेडकर त्या ग्रंथामध्ये मानतात. उदारमतवाद्यांना रानड्याबद्दल प्रेम आणि आदर असेल तर त्यांनी केवळ रानड्याची स्तुती स्तोते गाण्यासाठी एकत्र जमून भागणार नाही. म्हणजे केवळ महापुरुषांचा उदो उदो करण्यासाठी एकत्र येऊन भागणार नाही, हा विषय या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर मांडतात. केवळ नेत्यावर भाषण करणे, महापुरुषाचा गुणगौरव करणे एवढ्यासाठी आपण एकत्र येता कामा नये. हे रानड्यांच्या अनुयायाबद्दल बोललेलं आहे, परंतु आपण सुद्धा त्याच्यावर विचार केला पाहिजे. स्वतःचे संघटन मजबूत करणे व रानड्याच्या तत्वज्ञानाचा प्रसार करणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य असते. म्हणजे फिलॉसॉफी स्प्रेड करणे, प्रसार करणे हे महत्त्वाचं आहे, ना की एकत्र येऊन गुणगान करणे हे जास्त महत्त्वाचं आहे.
याच्यामध्ये काही आशा आहे का, असं काही करू शकतील का भविष्यात लिबरल पार्टीचे लोक, असं बाबासाहेब प्रश्न विचारतात आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकर उत्तर देतात की संकेत फार निराशाजनक आहेत, म्हणजे असं होईल असं वाटत नाही. आणि लिबरल पार्टीचं बघितलं तर मागील निवडणूक त्यांनी लढवलेली नव्हती, ही आश्चर्याची बाब झालेली आहे. निवडणूकच लढवायची नाही, पक्ष काढायचं, निवडणूक लढवायची नाही. परंतु ऑनरेबल श्रीनिवास शास्त्री सारखा लिबरल पार्टीच्या जाज्वल्यमान नेत्याने जेव्हा मी काँग्रेसला एस चिंचतवारचे मत जाहीर केले तेव्हा जागा लढण्याचे आश्चर्य सुद्धा फिके पडलेले आहे. या ठिकाणी हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. मी आता शेवटचं माझं जे म्हणणं आहे ते मी आपल्याला सांगून थांबणार आहे. या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये बांधवानो, एक अतिशय महत्वाचा पॅराग्राफ मी राखून ठेवला होता, शेवटी मला तो सांगायचा होता आणि ते 2 वाक्य सांगून मी थांबणार आहे. पहिला असा आहे, ते इंग्लिश मध्ये आहे. आता ही वन वे कम्युनिकेशन असल्यामुळे आपल्याला ते कळणार नाही, मी काय करू, वाचू का नको ते उत्तर मिळणार नाही, परंतु मी वाचतो, ज्यांना शक्य असेल त्यांनी ते ऐका. बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे, हे अनेक ग्रंथामध्ये पण नंतर ते आलेलं आहे की राईट्स आर प्रोटेक्टेड नॉट बाय लॉ बट बाय सोशल अँड मॉरल कॉन्शियसनेस. इफ सोशल कॉन्शियस इज सच that it is prepared to recognize the rights which law chooses to enact, rights will be safe and secure. But if the fundamental rights are opposed by the community, no law, no parliament, no judiciary can guarantee them in the real sense of the word. What is the use of the fundamental rights to the Negroes in America, to the Jews in Germany, and to the untouchables in India? हे महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी असं म्हणतात की तुमचे जर मूलभूत अधिकार असतील आणि त्या अधिकाराला जर बहुसंख्य समाजाचा विरोध असेल तर कोणताही कायदा, कोणतीही पार्लमेंट, कोणतीही संसद आणि कोणतेही न्यायालय त्याचं रक्षण करू शकत नाही. आता ह्याचा उपाय काय काढावा लागेल, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा जसा ग्रंथ लिहिलेला आहे तसा थॉट्स ऑन पाकिस्तान ह्या पेजवरती बहुतेक त्याच्यावर व्याख्यान पण झालेलं आहे. परंतु मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या ग्रंथावर आठवडाभर एका ग्रंथावर जर भाषणं झाली तर त्या खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं मला असं वाटतंय. आजच्या प्रासंगिकतेमध्ये मी बाबासाहेबांनी जो इशारा दिला होता थॉट्स ऑन पाकिस्तान किंवा पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये, तो मी आपल्याला थोडंसं वाचतो. इफ हिंदू राज डज बिकम अ फॅक्ट, it will no doubt be the greatest calamity for this country. No matter what the Hindu says, Hinduism is a menace to liberty, equality and fraternity. On that account, it is compatible with democracy. Hindu Raj must be prevented at any cost. 2021 मध्ये हा विचार महत्वाचा आहे. आणि शेवटचं वाक्य त्याच्यामध्ये, हिंदू राज मस्ट बी प्रिव्हेंटेड ॲट एनी कॉस्ट. आता ॲट एनी कॉस्टचं डेफिनेशन आपल्याला करावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी याची उत्तरं सुद्धा दिलेली आहेत आणि त्याच ग्रंथामध्ये पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये मी प्रासंगिकता सांगत असल्यामुळे थोडासा या ग्रंथाचा उपयोग करत आहे मी. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये किंवा पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये, नॉट पार्टिशन बट अबॉलिशन ऑफ द मुस्लिम लीग and the formation of mixed party of Hindu and Muslim is the only effective way of bearing the ghost of Hindu Raj. म्हणजे हे जी आपत्ती आहे, हिंदू राज मस्ट बी प्रिव्हेंटेड ॲट एनी कॉस्ट, याचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे की नॉट पार्टिशन. पार्टिशन हे सोल्युशन नाहीये, विभागणी हे सोल्युशन नाहीये किंवा उत्तर नाहीये. तर मुस्लिम लीगचं अबॉलिशन झालं पाहिजे, मुस्लिम लीग हे बरखास्त केली पाहिजे आणि हिंदू आणि मुस्लिम लोकांनी एकत्र येऊन मिक्स्ड पार्टी निर्माण केली पाहिजे. आता हा एक मुद्दा आपल्याला 2021 मध्ये मला फार महत्वाचा वाटतो. तो असा आहे की थॉट्स ऑन पाकिस्तान मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, उदाहरण देऊन, की कॅनडा, साऊथ आफ्रिका आणि स्वित्झर्लंड मध्ये जे अल्पसंख्याक राष्ट्र किंवा अल्पसंख्याक जे लोक आहेत ते अल्पसंख्याकाची पार्टी स्थापनेला विरोध करतात. मुद्दा लक्षात घ्यायचा. कॅनडा, बाबासाहेबांनी त्यांच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे, कॅनडा, साऊथ आफ्रिका आणि स्वित्झर्लंड या देशामध्ये अल्पसंख्याक लोक हे अल्पसंख्याकाची पार्टी स्थापनेला विरोध करतात. याचं कारण असं आहे की जर अल्पसंख्याक लोकांनी जर पार्टी स्थापन केली तर बहुसंख्याक लोक सुद्धा त्यांची पार्टी स्थापन करतील आणि ते नेहमी सत्तेमध्ये राहतील. आणि म्हणून बाबासाहेबांनी असा एक उपाय सुचवलेला आहे आपल्याला
की हिंदू आणि मुस्लिम यांची मिक्स पार्टी असली पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, त्याच्याही पुढे जाऊन बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की हिंदू समाजामध्ये जे लोअर ज्याला आपण काय म्हणू, जात म्हणा किंवा काय म्हणा, मला ते म्हणा वाटत नाही, पण तो लोअर ऑर्डर्स जे आहेत, जे सो कॉल्ड जे सवर्ण आहेत, त्यांना वगळून जो समाज आहे त्यांनी आणि मुस्लिम लोकांनी एकत्र येऊन एक पार्टी स्थापन केली पाहिजे. म्हणजे इकॉनॉमिकली, सोशली आणि पॉलिटिकली जे डिप्राइव्ड आहेत, ज्यांचे राईट्स डिनाईड केलेले आहेत, ज्यांचे अधिकार नाकारलेले आहेत, अशा हिंदू ऑर्डर मधले जे सेक्शन आहे त्या लोकांनी मुस्लिम लोकांसोबत येऊन एक पॉलिटिकल पार्टी स्थापन केली पाहिजे. आणि माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतं, माझं स्वतःचा आकलन असं आहे की हाच फॉर्म्युला घेऊन मान्यवर कांशीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टी स्थापन केली. बाबासाहेबांचा जो हा विचार आहे, नीट लक्षात घ्या, बाबासाहेबांचा हा जो विचार आहे, अल्पसंख्याक हिंदू समाजामधले जे सवर्ण नाहीत, जे डिप्राइव्ड आहेत, डिनाईड ज्यांचे अधिकार केलेले आहेत, आणि इकॉनॉमिकली आणि सोशली आणि पॉलिटिकली जे इक्वलंट आहेत मुस्लिमांसोबत, ज्यांचा दर्जा त्यांच्यासारखा आहे, त्यांनी एकत्र येऊन ही पार्टी स्थापन केली पाहिजे. आणि मुद्दा जो वरचा मी जो सांगितला की मूलभूत अधिकाराला जर बहुसंख्य समाजाचा विरोध असेल, अपोज्ड बाय मेजॉरिटी कम्युनिटी, तर ते काय म्हणतात की नो ज्युडिशरी, नो पार्लमेंट अँड नो लॉ गॅरंटी, ते गॅरंटी देऊ शकत नाही तुमच्या अधिकाराचं रक्षण करण्याची. आणि मग आपल्याकडे पर्याय काय उरतो, आपल्याकडे आपण मेजॉरिटेरियन बनण्याचा पर्याय उरतो. आणि मग आपण मेजॉरिटीमध्ये कसं येऊ शकतो, तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तान या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांचे अधिकार डिप्राइव्ड झालेले आहे, ज्यांना डिनाईड केलेलं आहे हिंदू ऑर्डरमध्ये, जे त्यांच्या बरोबरीचं समजत नाही, त्यांना आणि मुस्लिमांना, आणि बहुजन समाज पार्टीचा जो 85चा जो फॉर्म्युला दिला होता, 85% जो फॉर्म्युला दिला होता, 15% आणि 85% जो फॉर्म्युला दिला होता, आणि म्हणून हा फॉर्म्युला आपण आजच्या प्रासंगिकतेमध्ये बघितला पाहिजे. आजची प्रासंगिकता सांगताना आपण मेजॉरिटीमध्ये आलं पाहिजे, कारण ते वाक्य मग धोकादायक आहे की मेजॉरिटी लोक जर तुमच्या अधिकाराला विरोध करते असतील तर लॉ, ज्युडिशरी आणि पार्लमेंट तुमचं रक्षण नाही करत. आपल्याकडे पर्याय काय उरतो, पर्याय आपल्याकडे हा उरतो की आपण मेजॉरिटीमध्ये आलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर मेजॉरिटीमध्ये कसं यायचं त्याचा फॉर्म्युला पाकिस्तान या ग्रंथामध्ये येतात, जसं मी रिपिटेशन होईल तुम्हाला, त्याच्यामध्ये सांगतात की जे डिप्राइव्ड आहे, जे डिनाईड अधिकार केलेले लोक आहेत, सोशली, इकॉनॉमिकली, पॉलिटिकली, त्यांनी एकत्र येऊन मुस्लिमांसोबत एकट्ठा होऊन मेजॉरिटीमध्ये आलं पाहिजे. तरच या देशामध्ये डेमोक्रेसी वाचेल, डेमोक्रेसी सेव्ह होईल असं मला वाटतं. आणि अगदी शेवटचा एक मुद्दा घेऊन मी थांबतो, ते बाबासाहेबांच्या रानडे गांधीजींना या ग्रंथामध्येच आहे. खरं तर मी फार वरवरचं सांगितलं आपल्याला, फार आपल्याला डिटेलमध्ये ते वाचता येऊ शकतं आपल्याला जाऊन. मी अनेक मोर्ले नावाचा विचारवंत आहे त्याला सोडलेला आहे, बॅघॉटला सोडलेला आहे, बिलफोरला सोडलेला आहे, अनेक विचारवंताला बाबासाहेबांनी कोट केलेला आहे. 40% जास्त विचारवंत कोट आहेत त्या छोट्याशा ग्रंथामध्ये. आणि दुसऱ्याने कोण लिहिला तो 1000 पानाचा ग्रंथ झाला असता, एवढं तो पोटेन्शियल त्या ग्रंथामध्ये आहे, एवढी ताकद त्या ग्रंथामध्ये आहे. बाबासाहेबांनी बिस्मार्कला एक कोट केलेला आहे. बिस्मार्कचं कोणतं वाक्य आहे, बिस्मार्क असं म्हणतो की पॉलिटिक्स इज गेम ऑफ पॉसिबल. आणि रानड्यांची जी डॉक्ट्रिन आहे पॉलिटिकली, त्यांची सुद्धा हीच आहे की शक्य असेल ते. आता पॉलिटिक्स इज गेम ऑफ पॉसिबल म्हणजे काय, त्याचा अर्थ असा होतो की रिअल पॉलिटिक्स, इट हॅज कम टू मीन अचिव्हिंग व्हॉट वी कॅन रादर दॅन व्हॉट वी वॉन्ट. गेम ऑफ पॉसिबल, आर्ट ऑफ पॉसिबल म्हणजे काय, आपण याच्यामध्ये कन्फ्युजन होतो की अचिव्हिंग व्हॉट वी कॅन, दॅट इज द गेम ऑफ पॉसिबल. नाहीतर आपल्याकडे इटोपियन विचार खूप लोक सांगतात, संतपणा सांगतात की मैं ऐसा राज चाहूं जा ऐसा हो वैसा हो. इटोपियन, सपनाळू, पसायदान, असं राज्य असावं तसं राज्य असावं, संतपणा असं म्हणतात मैं ऐसा राज चाहूं जा ऐसा ना हो. पण कोण आणणार, काय होणार आहे त्याच्यानं. आणि बिस्मार्क हा स्टेट्समन होता, आणि स्टेट्समन हा प्लॅन करत असतो, स्टेट्समन हा स्वतःला त्याच्यामध्ये गुंतवून घेत असतो, तो शारीरिक कष्ट करत असतो, स्टेट्समन कार्यक्रम देत असतो, तो त्याचं आकाशात तेवढं असतं ते कार्यक्रम, जसं कांशीराम साहेबांचं होतं. वारंवार पुन्हा त्यांच्या नावाचा उल्लेख होऊ शकतो. एकदा तर औरंगाबादला कार्यकर्ते तक्रार करायला गेले, ते म्हणाले की मी अजून माझ्या बुटाची दोरी सुद्धा सोडली नाही तर तुम्ही आलात. म्हणजे एवढं रात्रंदिवस तेच ध्येय, त्याला स्टेट्समन म्हणायचं. स्वप्नामध्ये उठता बसता जिथं जाईल तिथं तोच विचार, कार्यक्रम द्यावा लागतो, जाती जोडो समाज जाती जोडो समाज जोडो, असा कार्यक्रम द्यावा लागतो. अशा प्रकारचा कार्यक्रम तो स्टेट्समनकडे असतो, तो सतत काम करत असतो. आणि स्वप्नरंजन नसतं, अभ्यास करायचा आणि नीटच्या परीक्षेला जायचे म्हणायचं, स्वप्नरंजन काही कामात, किंवा खूप असं मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या स्वप्नाळू. तर इथोपियन हे नसतं,
स्टेट्समन मध्ये. स्टेट्समन हा करून दाखवतो. आणि गेम ऑफ पॉसिबल म्हणजे वी कॅन, आम्ही एक करू शकतो. मान्यवर कांशीराम साहेबांनी हेच वाक्य वापरलं, हे होऊ शकतं, जे की महाराष्ट्रातले लोक होऊ शकत नाही म्हणून घरी बसले होते. बाबासाहेबांचा विचार आम्ही घेऊन आमदार खासदार होऊ शकत नाही म्हणून भंडारेने बाजी मारली. काँग्रेसला जॉईन झाले, बाबासाहेबांचा पक्ष सोडला, आमदार झाले, खासदार झाले, असे अनेक लोक झाले. भंडारे ने बाजी मार दी, ये संदेश गेला, अरे इधर कांग्रेस में जाकर हम एमपी बन सकते हैं. बीसी कामले ने बाजी मारना शुरू कर दी, फिर रुपोटे ने बाजी मारना शुरू कर दी म्हणायचे कांशीराम साहेब. असं नाही, म्हणजे होऊ शकत नाही, होऊ शकतं म्हणणारा जो असतो त्याला स्टेट्समन म्हणतो आपण. आणि हे स्टेट्समन होते बिस्मार्क. आणि त्या स्टेट्समनचं आहे वाक्य की पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ पॉसिबल. या वाक्यावर 2 घंटे बोलता येऊ शकतं खरं तर, एवढ्या एकाच वाक्यावर. डायलेक्टिकल मटेरियलिझम, मटेरियलिस्ट डायलेक्टिक ह्याच्यामध्ये सुद्धा जाता येतं. आणि म्हणून ही जी मांडणी आहे, ही मांडणी आपल्याला महत्वाची आहे. आणि हे जे मी म्हणालो की आपण जे करू शकतो गेम ऑफ पॉसिबल, ह्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. वी मस्ट नॉट सेट अप आवर आयडिया समथिंग विच इज प्युअरली इमॅजिनरी. नुसत्या कल्पनेने काय होणार नाही. कल्पनेनं आता लातूरमध्ये तर 100-200 लोक लिहितात भावी नगरसेवक म्हणून. फेसबुक उघडले की लगेच दिसतं आम्हाला भावी नगरसेवक एका वार्डामध्ये 50-60 भावी नगरसेवक आहेत. असं स्वप्नाला नको आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला योजना करावं लागेल. आणि आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टीचा अभाव आहे. याची प्रासंगिकता आपण तपासली पाहिजे, आपण कुठं आहोत. एक मित्राचं मी फेसबुकवर बघितलं, एका दलित तरुणाचं, तो कुणाला तरी हार घालत होता आणि खाली लिहिलं होतं यांची निवड झाली या पदावर, म्हणून त्यांना तो हार घालत होता. पुन्हा दुसरा फोटो आला, त्याच्यामध्ये तोच हार घालत होता. आता ह्याची निवड झाली होती कुठल्या तरी सेलवर. हार कुणी घालायला पाहिजे, त्यांनी घालायला पाहिजे ना आता येऊन, कारण ह्याने घातला होता त्याला जाऊन, निवड झाली म्हणून. आता यांची निवड झाल्यावर सुद्धा त्यांनीच हेच हार घालायला गेले त्यांच्याकडे. आणि त्याच्या खाली लिहिलं होतं आभार मानण्यासाठी. म्हणजे एकदा हार घालायला जायचं त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, दुसऱ्यांदा हार घालायला जायचं आभार मानण्यासाठी. अशा पद्धतीने नाही होऊ शकत ना. आणि म्हणून स्टेट्समन सारखं आपलं वर्तन असलं पाहिजे. गेम ऑफ पॉसिबल हे जे सांगितलेलं आहे, वी कॅन अचीव, आणि तो कार्यक्रम देता आला पाहिजे, त्याचं रिसोर्सेस तयार करता आले पाहिजेत. जसं मान्यवर कांशीराम साहेबांनी रिसोर्सेस तयार केले, कारण ते मॉडेल होतं. मी एकमेव त्यांना पाहिलेलं आहे म्हणून ते उदाहरण माझ्यामध्ये येतात. दुसऱ्यांदा पाहिलं असतं कदाचित दुसऱ्या त्यांनी दुसरीची नाव घेतली असती असतील तर, परंतु मी त्यांचं काय नाव घेतो, कारण साहेबांकडे पैसा नव्हता. तर त्यांनी काय म्हटलं की मुझे एक चाय की किंमत दे दो. त्यावेळेला ज्यावेळेस त्यांनी नारा दिला त्यावेळेला ती 1 रुपयाला चहा होता ज्यावेळेस त्यांनी पक्ष सुरू केला. और मेरा समाज 1 कोटी में है, तो मेरा समाज मुझे अगर 1 वक्त के चाय के पैसे भी दे जाता है तो मेरे पास कोटी रुपए जमा हो जाते. म्हणजे रिसोर्सेस समाज आपण तयार केले. वोट भी देंगे, नोट भी देंगे, बीएसपी को चून पे देंगे, हा नारा त्यांनी तयार केला. रिसोर्सेस स्वतः तयार केले, त्यांनी सभा विकल्या. म्हणजे मी हा काय बीएसपीचा कार्यक्रम म्हणून मी या ठिकाणी सांगत आहे. स्टेट्समनचं काय आहे की तुम्हाला प्लॅन करता आलं पाहिजे ते अचीव करण्यासाठी, तुम्हाला ते घडवता आलं पाहिजे, अशा पद्धतीचं आहे. आणि आपल्याकडे आपण पाहतोय, आपल्याकडे काय होते की बाबासाहेबांनी पुन्हा ते शेवटचं वाक्य सांगून सांगतो की बाबासाहेबांनी पाकिस्तान या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की मेन लव प्रॉपर्टी मोर दॅन लिबर्टी, की माणसं हे पैशावर जास्त प्रेम करतात स्वातंत्र्यापेक्षा. आणि स्टेट्स अँड मायनॉरिटीमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की लोकांना जर विचारलं की तुम्ही रोटी चाहिए की आजादी चाहिए, ऑब्विसली लोक असं म्हणतील की मुझे रोटी चाहिए. असं कोणीतरी एखादाच म्हणेल मुझे आजादी चाहिए. जसं त्या दिनाभानाला विचारलं होतं की तुम्हाला बाबासाहेबांच्या जयंतीची सुट्टी पाहिजे का नोकरी पाहिजे, तर दिनाभानानं सांगितलं होतं त्यावेळेला कि मुझे बाबा साहब की जयंती के अवसर पर छुट्टी भी चाहिए और मुझे नौकरी भी चाहिए. म्हणजे हा जो आपल्याकडे विषय आहे तो विषय आपण नीट समजून घेतला पाहिजे. आपण काय करू शकतो, काय नाही करू शकतो. आणि शेवटचा संदेश सांगून बाबासाहेब या ठिकाणी त्या रानडे आणि गांधी आणि जिनाचं पुस्तकाचा एंड करतात. ते शेवटचं वाक्य कोणतं होतं, त्या वाक्याने मी आपल्या ह्या कार्यक्रमाचा समारोप करू इच्छितो. बाबासाहेब आंबेडकरांनी हरिजन सेवक संघाचं जे व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स त्या ग्रंथामध्ये घेतलेलं आहे. तिथं सुद्धा हरिजन सेवक संघ याच्यामध्ये हॉस्टेलला मुलं ठेवून त्यांच्या विचाराची ती बनवली जायची. गांधीचं जे जे कार करणारी मुलं त्यातून तयार व्हायची. आणि बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी खूप महत्त्वाचं सांगतात बांधवांनो, आपण सुद्धा नीट लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यावर एखाद्या संस्थाचालकाने नोकरी तर तो देत असतो, तो नोकरी काही ओपनमधनं नाही देत. त्याच्यासाठी मला 37 क्रमांकाचं ऑफिसमध्ये जाऊन कास्ट सर्टिफिकेट आणावं लागतं. त्याला सांगायला होतं मी महार आहे, माझा बाप महार होता, माझ्या बापाचा बाप महार होता, 37 क्रमांकाचं हे लिहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर व्हॅलिडिटी करून आणावं लागतं ते खरंच तुम्ही आहात का म्हणून. आणि त्याच्यानंतर मग ते
तुम्हाला नोकरीवर घेतात, एससीची जागा असेल तर क्वालिफिकेशन असेल, एमए असेल, नेट सेट असेल वगैरे, तर प्राध्यापकाची जागा घेतली जाते. आणि आमच्यावर असं बिंबवलं जातं की आम्हाला त्यानं रुपी दिलेली आहे, आम्हालाच त्यानं नोकरी दिलेली आहे. आणि मग घरामध्ये त्या संस्था चालकाचे फोटो बाबासाहेबांच्या फोटोपेक्षा मोठे काही प्राध्यापकांच्या घरात मी बघितलेले आहे. आणि मग त्या लोकांच्या डोक्यात घुमवलं जातं, फिरवलं जातं की तुला रोटी कोणी दिली, याने दिली. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आयरिश लीडरला कोट करून व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अँटिजोल्स नावाच्या ग्रंथामध्ये असं म्हणतात की नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, नो वुमेन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर जस्टिस, अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज फ्रीडम. कशाच्या बदल्यामध्ये आम्ही काय द्यायला गेलो, आमच्या उपकाराचे तेवढंच मान्य करा ना, त्याच्यापेक्षा जास्त आपण उपकार मान्य करतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी त्या ग्रंथामध्ये जे भीष्माचं उदाहरण देतात, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अँटिजोल्स मध्ये ते उदाहरण देतात. भीष्माचं जे आहे पात्र की तो असं मान्य करतोय, तो असं म्हणतोय की पांडवाज वेर राईट अँड कौरवाज वॉज रॉंग. यट असं जरी असलं, कौरव रॉंग असले आणि पांडव राईट जरी असले तरी, परंतु मी काय करणार, मी कौरवाच्या बाजूनं लढणार. त्याचं कारण असं आहे, कौरवानं मला रोटी दिलेली आहे. आणि म्हणून समाजामध्ये प्रासंगिकता बघत असताना संस्था चालक ज्या पक्षाचा त्या पक्षाचे प्राध्यापक, संस्था चालक ज्या पक्षाला मतदान द्या म्हणेल त्या पक्षाला आम्ही देतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी तो वरी विचार सांगितला की मेन लव्ह टू प्रॉपर्टी मोर दॅन लिबर्टी. स्वातंत्र्यापेक्षा भाकरीवर प्रेम करणारे लोक आपल्याकडे जास्त आहेत. आणि त्याच्यामुळं हा झालेला आहे. त्यांनी दे फेड हिम असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे त्या ग्रंथामध्ये. आणि शेवटचे एक उदाहरण मी सांगून थांबतो की देवी आणि कच जे प्रकरण आहे या ते कादंबरीमध्ये पण ते आलेलं आहे. कच हा देवलोकाचा प्रतिनिधी आहे आणि तो राक्षस लोकांच्याकडनं जाऊन तो विद्या प्राप्त करतो. राक्षस लोकांना एक विद्या प्राप्त असते, विद्यार्थी मंत्र माहीत असतो की मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचा. तो मंत्र शिकवून घेण्यासाठी कच येतो, परंतु तो खाली हात जातो. नंतर मग तो आयडिया केली जाते, देवयानी सोबत प्रेमाचं नाट्य केलं जातं. देवयानीला अनाभाका घेतो, देवयानीला म्हणतो तू मला ते विद्या शिकव, ते मंत्र शिकव, मी तुझ्याशी लग्न करतो. देवयानी त्याला मंत्र शिकवते, परंतु तो दगा देतो देवयानीला. आणि देवयानी विचारते त्यावर म्हणतो की मला तुझ्यासोबत लग्नाचं दिलेल्या वचनापेक्षा मला माझ्या समाजाचं हित जास्त प्रिय आहे. आणि तो वचन मोडतो. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आपल्या समाजातल्या लोकांनी हॉस्टेलमध्ये राहत असताना हरिजन सेवक संघामध्ये तुम्ही भीष्माच्या भूमिकेत राहा, पण हॉस्टेलच्या बाहेर आल्यानंतर कथाच्या भूमिकेत तुम्ही राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा संदेश बाबासाहेब आंबेडकर देतात. बांधवांनो, आजच्या वातावरणामध्ये मी हे ग्रंथ सांगत असताना त्याची प्रासंगिकता सांगितलेली आहे. आपणाला याच्यावर विचार करावा लागेल. हा ग्रंथ एवढा सोपा नाहीये आणि मी त्यातलं 10% सांगितले किंवा 5% सांगितले हे तुम्ही ठरवा. परंतु मला आशा आहे की किमान हे ऐकल्यानंतर आपल्याला जर रानडे, गांधी, जिना हे ग्रंथ वाचावा वाटला, अगदी छोटा ग्रंथ आहे वाचण्यासाठी, परंतु माझा अनुभव सांगतो की मला 10 वेळा वाचलं तरी तो कळालेला नाही. अजूनही माझा असा दावा नाही की तो मला कळालेला आहे. जेवढं मला जमलं तेवढं मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि बहुजन संघटक या पेजनं मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या ग्रंथाची प्रासंगिकता खूप मोठी आहे आणि या ग्रंथातूनच आपण बाबासाहेबांचे राजकीय विचार घेतले पाहिजे. माणसं काय करतात, दोन ठिकाणी वेगवेगळे वागतात. त्यालाही रानड्यांचा विरोध होता, बाबासाहेबांचा विरोध होता. राजकारणामध्ये लिबरल आणि धर्मकारणामध्ये ऑर्थोडॉक्स अशा भूमिका घेता येत नाही, तशा भूमिका रानड्यांच्या नव्हत्या, ज्याचाही उल्लेख बाबासाहेबांनी वारंवार केलेला आहे. खरं तर इंग्लंडच्या राज्यघटनेचा प्रवास, चीनमधल्या घटना असतील, हे माझ्याकडनं सांगायचं राहून गेलेलं आहे. पत्रकारितेबद्दल मी जास्त बोललेलो नाहीये. हे सगळे विषय राहून गेलेले आहेत. त्याच्याबद्दल आपण मला क्षमा कराल. या ठिकाणी ऐकणाऱ्यापैकी ज्यांनी कोणी हा ग्रंथ वाचला असेल त्याला निश्चितपणाने माझ्यामध्ये कमतरता दिसल्या असतील, याची मला जाणीव आहे. परंतु एवढ्या कमी वेळामध्ये मला किमान 3 ते 4 घंटे या ग्रंथावर बोलायला लागतात. परंतु वेळेचं बंधन असल्यामुळं मी हे वरवरचं घेतलेलं आहे. परंतु बाबासाहेबांचा संदेश आपण लक्षात घेतला पाहिजे. जसं रानड्यांना पश्चाताप झाला होता तसं बाबासाहेबांची सुद्धा पश्चातापाचे रिग्रेट असणारे 2 वाक्य आहेत. त्याच्यातलं एक 18 मार्च 1956 वाक्य आहे की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया है. आणि दुसरं जे वाक्य आहे की हा रथ मीचपर्यंत आणलेला आहे, तो तुम्ही पुढे न्या. पुढे घेऊन जात नसेल तर किमान तिथं तर राहू द्या, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये तो मागे येणार नाही याची दक्षता घ्या. ह्या 2 वाक्याला समोर ठेवून जर आपण भविष्यामध्ये राजकारण केलं आणि पाकिस्तान या ग्रंथामध्ये सांगितलेलं जे बहुजनाचं राजकारण केलं तर जास्त चांगलं होईल. आज AIMIM सारखे पक्ष निर्माण होऊन
जसं मी म्हणालो होतो, बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे पाकिस्तान या ग्रंथामध्ये की अल्पसंख्याकांनी पक्ष काढले ते मजबूत केले तर बहुसंख्याकांचा पक्ष आपोआप मजबूत होत असतो. हा संदेश पण आपण लक्षात घेतला पाहिजे. जातीनिहाय पक्ष असता कामा नये. जातीनिहाय पक्ष असलं तर त्याचं नुकसान अल्पसंख्याकांनाच मोठ्या प्रमाणात भोगावं लागतं, सोसावं लागतं. जे उदाहरण बाबासाहेबांनी स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि कॅनडाचं देऊन मांडलेलं आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान सुद्धा खूप चांगला ग्रंथ आहे. तो नवीन दिशा देणारा ग्रंथ आहे. बाबासाहेबांचे सगळेच ग्रंथ हे नव्या दिशा देणारे आणि आज प्रासंगिक आहेत. फक्त गरज आहे त्याच्या चिंतनाची. आज आम्ही जे आहोत प्राध्यापक मंडळी, आम्ही सुद्धा थोडं सावधान असलं पाहिजे. आमच्या विरोधी असणारा विचार आम्हाला कुठला तरी पुरस्कार देऊन, आम्हाला कुठलं तरी मोठेपण देऊन आमचे विचार नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यावर सुद्धा आम्ही सावधान असलं पाहिजे. माझा कुठेतरी सन्मान करून, मला कुठेतरी 500-600 रुपयाची शाल आणून माझं कौतुक करून, मी काही न करता मला एखादा पुरस्कार दिला जात असेल, मी काही न करता मला जर कोणी मोठं म्हणत असेल, तर ही आपण गोष्ट गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि सध्या दुपारी एक भाषण ऐकलं मी ऑनलाईन. त्याच्यामध्ये एका विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे, आजच्याच विचारवंतांनी, की आताचं जर सरकार जर कुणाला विरोध मानत असेल तर ते आपल्या ट्रॅकवरचे आहेत असं आपण समजायचं. आणि आजचं सरकार जर कुणाला पुरस्कार देतात ट्रॅकवरचे नाहीत, एवढा सोपा फॉर्म्युला त्यांनी सांगितलेला आहे. मला जर स्वतःला सांगायचं म्हटलं या ठिकाणी तर मी असं म्हणेन की आजच्या परिस्थितीमध्ये आपण विचाराने निर्णय घेतला पाहिजे. आमच्या कॉलेजला नॅक कमिटीचे चेअरमन आले होते, त्यांचं नाव मी या ठिकाणी घेत नाही, परंतु त्यांना फोन सारखे येत होते. बेंगालून आले होते, कलकत्त्याहून आले होते. त्यांना फोन येत होते. ते रिटायर झालेले व्हाईस चान्सलर होते, तरी पण त्यांना फोन येत होते. ते रिटायर झाल्यानंतर सुद्धा ते कामं करत होते. आपल्याकडे रिटायर झालेले माणसं नुसते नातवाच्या मागे फिरण्यामध्ये दंग आहेत. ही गोष्ट सुद्धा आपण विचार करण्यासारखी आहे. आणि तिथल्या लोकांनी काय केलं, बंगालमधल्या लोकांनी कम्युनिस्टाला हरवण्यासाठी ममता बॅनर्जीला पुढे आणलं आणि आज ते ममता बॅनर्जी सोबत संघर्ष करत आहे. त्याच्यामुळे आज भारतावरचं कोणतं संकट आहे, त्यांना कोण हरवू शकतं? हिंदू राज मस्ट बी प्रिव्हेंटेड ॲट एनी कॉस्ट. हे एनी कॉस्ट कोण करू शकतं? भाजपला कोण हरवू शकतं? हा विचार आपण जर करू शकलात तरी मला वाटते भरपूर झालं. आपण मला ऐकलात, सहन केलात, त्याबद्दल आपले मी सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.